खूप आहे, हो. माझ्यासाठी तरी खूप आहे. आणि ते पण अधिक मासात झाले. हो, थोडस हो. लोकांना जड जातंय, लोक दाद देत नाहीयेत किंवा लोक झोपतायत, हे जरी आहे. त्यांच्या म्हणण्यात आलं सकाळी सुद्धा 2-3च लोक अटेंटिव्हली करतात. म्हटलं जाऊ देत, काय आपण आता, आपण आपल्याकडेच बघायचं. निदान 2-3 लोक आहेत. हं, हं, हं. त्यांचं झालं. सविता मॅडमना बराचसा अभ्यास झाला. सुचेता मॅडमचा झाला. सुवर्ण मॅडमचं तर आहेच आहे. त्यांनी 5 वर्ष, 3-4 वर्ष सुवर्ण मॅडमने अभ्यास केलेलाच आहे. त्यामुळे तसा काही त्यांना फायदा झाला नसेल. पण त्यांना एक घ्यायची हौस असते. ती थोडस त्यांना करायला मिळालं की बरं वाटतं. जरा माझ्यासारखा स्वभाव आहे त्यांचा. सगळीकडे धडपड करायची. नोकरी करतायत. एवढं अवघड आहे जाणं येणं. पण तरी त्यांना खूप असं वाटतं, काय काय करून मी काय काय नको असो. तर त्यांची थोडी इच्छा पूर्ण झाली. आता जे कोणी उरलेले आहेत त्यांच्यावर सोडून दिले. घ्यायचं असेल तर घ्या, नाही घ्यायचं असेल तर नाही घ्या. आपल्याकडे पुष्कळ पुस्तकं आहेत. मी सुजाता मॅडम तुमच्यासाठी ते ज्ञानेश्वरीचं काढून ठेवले. ज्ञानेश्वर पंथराज. तुमच्याकडे आहे काय ज्ञानेश्वरी? आपण 6वा आहे अध्याय की. वाचायचं. आहे. 6वा अध्याय वाचायचं ठरवलंय. ते हो, आहे. ज्ञानेश्वरांचा पंथराज मी तुमच्यासाठी काढून ठेवले. कारण फक्त 6व्या अध्याय जर ज्ञानेश्वरीचा बघितला तर तोही खोल असा आहे. कुंडलिनी ज्ञान सुद्धा असंच सागरासारखं आहे. तर त्याच्यावरचा तो पंथराज आणलाय, म्हणजे 6वा अध्याय आहे. त्यात काही काही विश्लेषण आणलंय, म्हणजे ओरिजिनल ज्ञानेश्वर नाही, डॉक्टर कोणते तरी आहेत त्यांचं आणलंय. खूप छान. म्हटलं बघ, तुम्हाला जमलं तर ते वाचा, कारण ते पण ज्ञान असं खूप आहे. म्हणून भगवद्गीता आपल्याला जर कळायची झाली तर आपण मोठे टीका असलेले ग्रंथ घ्यायचे. जसं माझ्याजवळ हे पुस्तक आहे ना, एक एक ओवीचं 2-2, अडीच-अडीच पानं त्याच्यात विश्लेषण आहे. उदाहरणं देत इकडनं तिकडनं, हे परसेप्शन ते परसेप्शन. पण मग एक ओवी वाचायला आपल्याला एक कार्यक्रम लागेल. म्हणून आता ही तोंड ओळख ठीक आहे. आणि ज्यांना 2 जणांना जरी आपण घेणारे सोडून 2 जणांना जरी मोटिवेशन झालं असेल, तर ते आपलं खूप मोठं काम झालं आपल्याकडनं अधिक मासाचं. 2 जण काय, 1 जण काय, हे फार मोठं काम असतं, लक्षात घ्या. एखाद्याला उघडायचं, आपण उत्तेजन देऊन वाचायला लावणं, हे अवघड गोष्ट असते. 2 व्यक्तींची जरी झाली तरी पास पास आहे. आपण तर करणारे करतोच. तर ठीक आहे, चला. आता भगवद्गीतेतला आपण 4था अध्याय वाचतोय आणि 8वा श्लोक वाचतेय मी. तर मी आता श्लोक, आपण हा 8वा झाला होता का नाही माहिती नाही. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट लोकांना शासनदंड देण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात मी अवतार घेतच असतो, हे मी एक्सप्लेन केलंय. आणि माझ्या म्हणण्यानुसार आपणच अवतार घेत असतो. आपला एक परसेप्शनचा भाग असा तुम्हाला सांगितला, की कृष्ण आपण, अर्जुन आपणच. तो भाग आता थोडासा डोक्यातनं बाजूला ठेवा. आता मला काय सांगायचंय, बरोबर चूक मला काही माहिती नाही. पण मला जे परसेप्शन येते ते मी सांगते. ते कुठेतरी डोक्यात ठेवून घ्या. मला असं म्हणायचंय, ठीक आहे, कृष्ण आपण, अर्जुन आपण, पण जेव्हा त्या चेतनेत गेल्यावर ते कळलं असेल, की आपण कृष्ण कॉन्शियसनेसला गेल्यावर कृष्ण आपणच. अर्जुन सुद्धा किती शूर योद्धा, वीर. अर्जुनाचे ज्ञान केवढं महान आहे. मग अर्जुनही आपणच म्हणताना आत्ताची आपली भली स्टेज नाहीये अर्जुन आपण. पण आपण अर्जुन कॉन्शियसनेस गेल्यावर कॉन्शियसनेस, शंका, चेतना असं आहे. आता मी दुसरा एक पॉइंट सांगते, की हे युगानुसार आपणच जन्म घेत असतो. याच्यात मला काय म्हणायचंय, बघा, आपण द्वापर युगात होतो, कोणी ना कोणीतरी, समजा सुधा नावाचं काय त्यावेळेला, शांकरी किंवा शंकर घ्या. शंकर म्हणजे साधं नाव, देवाचं जाऊ दे. द्वापर युग झालं, आपण तिथेही होतो कोणी ना कोणीतरी. त्रेतायुगात होतो. सत्ययुग माग येऊन गेला त्यावेळेला होतो. आता कलियुगात सुद्धा काय आपला हा पहिला जन्म आहे का? आता कलियुग सुद्धा किती हजारो वर्षांचे आहे. आपले जन्म आता तर 200 झालेले असतील, म्हणून तर सुवर्णयुग आपल्याला बघायला मिळतोय. 200-250 प्रत्येकाचे जन्म होऊन गेलेत आता सुद्धा. मग कलियुगात सुद्धा आपण कोणीतरी होतो. मग प्रत्येक युगात आपण जन्म घेतो. म्हणजे इथे काय म्हटलंय ना, ते या अर्थाने सुद्धा बघा, की आपल्याला अनुभव घेण्यासाठी आपण जर जन्म घेतलाय, तर प्रत्येक युगात सुद्धा आपण जन्म घेतो. आणि युगाचा अंत आल्यावर इथे काय म्हटलंय, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट लोकांना शासन देण्यासाठी.
धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात मी अवतार घेतच असतो. मग आपणही घेत आहे. धर्म ज्या वेळेला म्हणजे युग बदलत असतं, युगाच्या अंताला ज्या वेळेला खूप काही अंधाधुंदी वाचली आहे, रक्षण करायचंय सज्जनांचं, धर्मांचं, दुष्ट लोकांना दंड द्यायचा आहे, तेव्हा प्रत्येक वेळेला आपण अवतार घेत असतो. असं मी का म्हणतेय? हे बघा, कृष्ण, भगवान हे सगळे घेतच असतात. अवतार जे वेळेला म्हटलेले अवतारी पुरुष म्हणजे आपले सगळे साईबाबा काय, गजानन महाराज काय, हे सगळे अवतारी पुरुष, अक्कलकोटचे स्वामी समर्थ काय, हे अवतारी पुरुष आपण मानले की खूप मोठं कार्य करतात ते येऊन. ज्या वेळेला लोकांना ज्ञान द्यायचं असते, लोकांचा दुष्टांचा संहार करायचा असेल, त्यावेळेला हे अवतारी पुरुष येतात. पण आपण सुद्धा येतो. याचा अर्थ मला काय म्हणायचं आहे, की हे प्रत्येकाच्या त्या चेतनेच्या कणाकणांना ऍप्लिकेबल आहे ते. कारण आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत. आपण सुद्धा त्या परमपित्याची लेकरं आहोत. आणि आपण सुद्धा दुष्टांना दंड देतोय. देतोय की नाही? आपल्याकडनं चांगलं काम चाललंय की नाही? आता सुचेता मॅडमने घेतलं, सुवर्ण मॅडमने घेतलं, सुलक्षणा मॅडमने घेतलं, सविता मॅडमने घेतलं. मी तर जाऊ देतो. मी तर शिक्षिकाच होते. पण आता उद्या सुजाता मॅडम घेतील. यांच्याकडनं सुद्धा चांगलं काम नाही होते का धर्मरक्षणार्थ? काही चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि त्यामुळे दुष्टांना संहार, शासनदंड भलं डायरेक्ट नाही होत, पण दुष्टांच्या मनामध्ये आपल्या आयुष्यात आपण काय चुका केल्या ते तुमच्या मनात यायला लागलं. तुम्हाला कळायला लागलं, की आपण किती चुकीचा विचार करत होतो. आपल्यातले किती लोक शहाणे झाले, की आपण हे पूर्वी किती वाईट वागत होतो लोकांशी. भले आपले विचार किती वाईट होते. मग आपण आता कसा विचार केला पाहिजे हे कळायला लागलं आयुष्य बदलाच्या शास्त्रातनं. दुष्ट सगळेच असतात की काही दुष्ट काही ठराविक लोक असतात का? आपल्यामध्ये कधीतरी भूत संचारतच की दुष्टपणाचं राग आला की. दुष्टपणाने आपण मग नाही म्हणतो, जा तुला नाही मी देणार. तू कशी माझ्याशी वागली तसं आपण वागतो. कोणी का ना आपलं हे अवतार येत नाही का मग? आपली ही रूपं नाहीत का? म्हणजे दुष्ट असतो आपण, सज्जन असतो. सगळं आपल्यात भरलेलं आहे, ठासून भरलेलं आहे. कधी हे जास्त, कधी ते जास्त. पण मला जे असं वाटतं याचा अर्थ, याचा परसेप्शन, याचा दृष्टिकोन आपण हा असा घेतला पाहिजे. कारण जसं-जसं युग बदलतंय, तसं-तसं आपणही अवतार घेतोय. आपल्याकडनंही काही चांगल्या गोष्टी होतायत. म्हणूनच आपण पुढच्या जन्माचीही तयारी करतोय. हे ज्ञान जे घेऊन ठेवतोय आपण, आत्म्याचं ज्ञान म्हणा किंवा आपल्या सनातन धर्माचं ज्ञान. सनातन धर्माला तर नाही हे युगचा अंत नाही, काहीच नाही सनातन. कुठल्याही युगात जे कायम राहतं त्याला सनातन म्हटलंय. मग आपला पुढचा कार्यक्रम सनातनचा आहे. असंच आता जसं भगवद्गीता घेतली, तसे सनातन विषय घेऊन प्रत्येक जण येणार आहे. मग या ज्ञानाला सुद्धा आपण जोडून घेतोय. त्याच्यासाठी आपण नाही का जन्म घेतला आता? म्हणजे हे आपल्याला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. म्हणून आपण सुद्धा कणाकणाने का होईना पुढं, 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 पुढं जातोय. म्हणून मी काय म्हणते, हे जे ज्ञान भगवद्गीता म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, हे सागराची खोली आहे. सागर आहेत हे अथांग सागर आहे. मग त्या सागराची खोली जर मुंगीने ठरवलं मोजायचं तर किती वेळ लागेल तिला, किती काय काळ जाईल. तसंच आहे हे समजून घेणं. याचा अर्थ आपण एका दमक्यात झेप मारू शकतो असं काही नसतं. या जन्मात थोडी समजली, पुढच्या जन्मात थोडी समजेल, त्याच्या पुढच्या जन्मात अजून थोडी समजेल. मनन चिंतन केलं तर या जन्मात अजून थोडीशी काही चांगली समजेल. आणि मी तुम्हाला सांगते आता ऊर्जा खूप बदलत चाललेल्या आहेत. तुम्ही थोडा जरी विचार करायला लागला ना यातल्या एखाद्या श्लोकावर हे, तुम्हाला स्वप्न सुद्धा ही कळतील. तुम्ही झोपताना जर याचा विचार केला तर तुम्हाला उठताना सुद्धा एक वेगळ्या दृष्टीपथातून श्लोक कळेल. ध्यानातनं कळेल. कारण ऊर्जा जी बदलत चाललीये, ती ऊर्जा आपल्या चेतना बदलत चालली. चेतनेची उत्क्रांती. पूर्वी उंची जी मानवाची होती, ती किती किलोमीटर होती? मग एवढी जर किलोमीटर उंची होती, 9 फूट शेवटचा आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर आपण आता आलो 5 फुटावर, 5 ते 6 फुटावर. पण हे जर एवढं सगळं होतं, तर आपल्याला आता जे काही कळतंय ते खरं नाहीये. या ग्रंथांना काहीही तसं खरं पण नाहीये तुम्हाला सांगते.
हे ग्रंथ ओरिजिनल सगळे उघडकीस येणार आहेत आता. म्हणून हे वाचायचे नाहीत असं नाही. मग आपल्याला ज्ञानाच्या बाबतीमध्ये नुसता एकच मार्गदर्शक धरून चालणार नाही, की नाही मी ह्याचाच ही भगवद्गीता वाचणार, नाही मी याचीच ज्ञानेश्वरी वाचणार. त्या ज्ञानेश्वरीच्या एक एक ओव्यांवर ग्रंथ झालेले आहेत. एक एक अध्यायावर ग्रंथ झालेत. भगवद्गीतेचे सुद्धा एक एक अध्यायावर ग्रंथ झालेले आहेत. सगळे जण लिहितात. का लिहितात? कारण त्याच्यात खजिनेच खजिने आहेत ना. मग एवढे खजिने आहेत आपल्या दृष्टीपथातून काय हे ज्ञानच एवढं महान आहे, त्यामुळे याचा तळ आपल्याला लागणार नाहीये. हे आता तर सध्या सुवर्ण युगात आपण जातोय, त्यामुळे फास्ट बदलत चाललंय. पण म्हणून या ऊर्जांना कनेक्ट करून घ्यायची गरज मात्र खूप आहे. भगवद्गीता आपण जी वाचली ती आपल्याला ऊर्जेने हात धरून आणली. ऊर्जेनी ग्रंथ घ्यायला लावले. ऊर्जेनी सुरू केली. मला तर माहितीही नव्हतं की अधिक मास सुरू होतोय. पण छान काम झालेलं आहे. आता 15 तारखेला अधिक मास होते. 15 तारखेपर्यंत वाचली पाहिजे असं काही नाही. सुरुवात तर झाली. तुम्ही आणा, नका आणू, वाचा, नका आणू, पण जे काही केलेलं आहे या 2-4 लोकांनी त्यांच्याकडनं खूप छान उत्तम काम झालेलं आहे. तुमच्यातले जे ऐकणाऱ्यातले श्रोते वर्ग 1-2 लोकांना जरी ठिणगी पडली असेल, तर पुढच्या जन्मी काहीतरी वाचतील. तिथे वाटेल भगवद्गीता घेऊन वाचावी. आपल्याला कुठं कधी वाचावी वाटली. मला एक माझ्या घरात तर केव्हा आणून ठेवली. म्हणजे मी कॉलेजमध्ये आणून तर ठेवले एवढ्या सगळ्या ग्रंथ पाहिजेत वाचायचं, पण कधी असं वेळ व्हायचा का? मग केवढे ग्रंथ आहे. अजून माझ्याकडं टोटल भगवद्गीता 10 असतील माझ्याकडं. मी हार्शलसाठी घेतलेले अजून तुम्हाला दाखवले नाही. त्या इंग्लिशमधनं कलरफुल, चित्ररूप भरपूर आहेत. म्हणजे हे काही ग्रंथ आपल्या घरात असून सुद्धा ऊर्जा येतात लक्षात घ्या. या शब्दांना पण ऊर्जा असते. याच्या व्हायब्रेशनला ऊर्जा असते. तुम्ही बघा आज कोणीतरी प्रयोग करा भगवद्गीता असेल तर एक साध्या पुस्तकाची ऊर्जा बघा आणि या पुस्तकाची ऊर्जा बघा. मग हे सगळं ऊर्जामयच तर आहे. म्हणून मग हे जे काही आहे ह्याचा अर्थ मी तरी तुम्हाला असं सांगितलंय, यातला प्रत्येक श्लोक आणि श्लोक आपण जर घेतला तर प्रत्येक युगात मी अवतार घेतच असतो. पण मग आपल्याला काय करायचंय तर सज्जनांचं रक्षण करायचंय आणि दुष्ट लोकांना शासन. मग हा काही फक्त कृष्णच करेल काय? प्रत्येक जण थेंबा-थेंबानी कर्मामध्ये आहुती टाकत असतो. त्या यज्ञात आहुती स्वाहा, स्वाहा आणि मग ही जी आहुती आहे, जो काही यज्ञ आत्मातला जाणण्याचा, त्या आत्म्याला जाणण्याच्या यज्ञात आपण आहुती केव्हा पडणार आहे? हे श्लोक वाचून मनन चिंतन केलं तर आपली आहुती त्याच्यात जाणार आहे. त्या यज्ञात दुसऱ्यांसाठीच सगळं केलं पाहिजे काही नाही. आपण आपल्यातल्या सुद्धा दुष्टपणाला म्हणजे आता गेले 3-4 दिवस मी तर सारखी म्हणतीये, की आपल्याला बदलायचं आहे, सारखं बदलायचं आहे. हे डोक्यात घुमतंय माझ्या. मग कुठल्याही कारणाने एक जरी अंश बदलली आपण यातला टिपला, की मला इथे बदलायचं आहे. तरी क्रांती घडणार नाही का आपल्या जीवनात? घडणारच आहे. म्हणून प्रत्येक श्लोक असा प्रत्येक शब्द आपल्याला लावला पाहिजे ना आपण. तर हा झालेला आहे. म्हणून अर्जुन शरीर तत्वाचे प्रतीक आहे. बघा काय म्हणतात पत्रीजी, आपण शरीर नाही आत्मीय आहोत. हे माहिती होण्याचं ज्ञान आहे. अर्जुन शरीर तत्वाचे सगळं काही त्या तत्वात आहे. तत्व, तत्व. तत्वाशिवाय काही दुनियाच नाहीये. ब्रह्मांडाची तत्व वेगळी, दुसऱ्या ब्रह्मांडाची तत्व वेगळी. या पृथ्वीची तत्व वेगळी, दुसऱ्या पृथ्वीची तत्व वेगळी. नारायण तत्वाचे प्रतीक आहेत. नर जो आहे त्याला नारायण व्हायचेच आहे. नर जो आहे तो नारायण कसा होईल? ध्यान करून, पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज, मुवमेंट हेच सगळं शिकवत आहेत असं त्यांनी लिहिले. आता बघा 10वा बघू आपण. तर 10व्या श्लोकाचं काय अर्थ आहे? तात्पर्य वाचते मी डायरेक्ट. भगवान म्हणाले, आत्मा म्हणाला. पत्रीजींना सुद्धा पत्रीजींना सुद्धा ते सहन नाही झालं. म्हणजे एक दिसतं ना,
त्यांनी काय लिहिलंय, जोशी सरांनी अनुवाद केलाय. भगवान म्हणाले डॅश मया मया मारलाय, आत्मा म्हणाले. आणि हेच इटर्नल ट्रूथ आहे. इटर्नल ट्रूथ आहे. तोच भगवान आहे. आत्मा हाच भगवान. आत्मा आणि परमात्म्यात काय फरक आहे? तर ज्या वेळेला परमात्मा हा शरीर घेऊन जीव म्हणून जन्माला येतो, त्याला आपण आत्मा म्हणतो. हा आत्मा. सगळं बघितलं, सुजाता मॅडम, मेघा मॅडम, अनुराधा मॅडम, सविता मॅडम, शोभा मॅडम, हे सगळे आपण आत्मे वेगळे वेगळे म्हणतो आता. शोभा मॅडमचा आत्मा, त्यांचा काही सोल प्रोग्राम, सुचिता मॅडमचा आत्मा, त्यांचा काही सोल प्रोग्राम, असं काही नाही. आत्मा एकच आहे. आपण सगळे म्हणतो ना, आपण सगळे एकच आहेत, वननेस आहे, तसं आत्मा एकच आहे, हे सत्य आहे. मग परमात्मा काय आहे? परमात्मा जीव धारण करत नाही, तो परमात्मा. तो जीवानी येत नाही. पण ज्या वेळेला कृष्ण आला, भगवान आले, मनुष्य रूप आलं, त्यावेळेला तो परमात्मा कसा राहील? म्हणून भगवान शब्दाचा अर्थ परमपुरुष, महान पुरुष. पण इथे त्यांनी म्हटले आत्मा म्हणाला. परमात्मा असेल तो, कोणाचा आत्मा असेल, आपला सगळ्यांचे आत्मे एकच आहे, ट्रूथ आहे ना. म्हणून तिथे मंगलदेनचा आत्मा म्हणाला, कृष्णाचा आत्मा म्हणाला, अर्जुनाचा आत्मा म्हणाला, असं काही उपयोग बरोबर नाहीये. लक्षात घ्या, आपले सगळ्यांचे आत्मे एकच आहे. तुम्हाला एक सांगते, म्हणजे काल म्हणजे काय झालं, असंच मी झोपता झोपता थोडासा ह्याच्यावरच विचार केला. माझं वाचन नाही झालं, काही नाही झालं. आणि काही रेकॉर्डिंग टाकलं असेल सविता मॅडमचं वगैरे, ते 10 मिनिटं काही थोडस स्क्रीनिंग करून थोडस तेवढंच कानावर त्यांचं काही पडलं. त्यांनी चांगलं घेतलं, एवढं कळलं, मी टाकलं ग्रुपवर. आणि आजचं काही मी ऐकलं नाहीये. मग त्याच्यामध्ये झोपताना थोडासा विचार करून झोपले, आणि मग काय स्वप्नामध्येच मला सागर बिगर सगळं, आणि त्या सागराच्या कडेला असा मोठा पिरॅमिड, आणि काही काही दृष्टीपथात आलं. त्याच्यामध्ये मला पहाटे स्वप्नांमध्ये काय इतकं मी आठवायला मला वेळच नाही मिळाला. मला जायचं होतं तिकडं. आणि मग नंतर मी आपलं उठल्या उठल्या झोप जावी म्हणून मग ते YouTubeवर गेले आणि काहीतरी क्लिक करायला गेले. आपल्या चेतनेनुसार YouTube येत असतात, हे पण लक्षात घ्या. आपण एकदा मनन चिंतन करायला लागलो ना, तुम्ही बघा YouTube सुद्धा तुम्हाला तशाच येणार. तिथे काही तुम्ही सर्च करायची गरज नाहीये. आता तो मोबाईल आपल्या मनातलं सुद्धा सगळं स्कॅन करतो. मला आमचे काल सर सांगत होते, एक सर म्हटले, तुम्ही एआय वापरता का? ते एआय कोर्ट केसमध्ये आपण नुसतं थोडंसं टाकलं तर वकिलांनी काय बोलायचं ते सगळं एआय द्यायला लागलाय. म्हणजे डोकं सगळ्यांचं खुरटच जाणार आहे आता. जसं आपल्याला नंबर लक्षात नाही, आपल्याला कॅल्क्युलेशन नाही करत आपण आता, नंबर लक्षात कोणाचे राहत नाही. पूर्वी आपले फोन नंबर लक्षात राहायचे. तसं ते म्हणे ते वकील सुद्धा आता एआय वापरतात, एआयला टाकतात आणि मग प्लेडिंग करतात. आणि मग तिथे लगेच प्लीडिंग करताना लगेच तिथे येतही खाली एआय जनरेटेड काय असं पण आहे. मग ते एक चर्चा झाली. मग नंतर सर म्हटले, मी प्रश्न विचारला होता, ते वापरतायत एआय सारखं मला काहीतरी टाकत असतात, कारण माझ्या आवडीचा विषय ना, त्यांना माहितीये. पण मी काय त्याच्यात लक्ष घालत नाही एआय मध्ये. म्हणजे एआयचं मला, म्हणून आज त्या प्रीती मॅडमने म्हटलं, वापरा की हो एआय, दुनिया कुठं चालली, तुम्ही मला नका ना विचारू, मला कुठं वेळ असतो तुमचं मी काढून द्यायला नक्षत्र, परत तुमचं त्या परवा तत्व, वेळेचं तत्व वेगळं, जन्माचं वेगळं, काहीतरी काहीतरी शंका मला विचारायला. म्हटलं मला नका, मी तुम्हाला काढून दिलंय तत्व बस, पुढं मला नाही शंका विचारायच्या. कोर्समध्ये या, शिका, बघा, नाहीतर ते विचारा कोणाला, असं मी त्यांना म्हणायला गेले. आज सुद्धा तसंच झालं. म्हटलं वापरा की एआय, एआय सगळं सांगेल तुम्हाला. तुमची जन्मतारीख आणि वेळ टाका, तुमचं नक्षत्र, झाडं सगळी एआय सांगेल. पण तुम्हाला सगळ्यांना सांगते मी, चंद्र रास, सूर्य रास आणि लग्न रास, या तिन्ही वेगळ्या प्रमाणात तुम्ही जो नक्षत्र बघितलं पाहिजे. सारखं सारखं ते आता 5वा भाग झालेला ना, सगळ्यांना तेच सांगून झालं. अजून एकही त्याच्यात पुढे जात नाही. मी शेवटी नाद सोडून दिला. मी म्हटलं ह्यांना काही सांगण्याचा अर्थ नाहीये. ठीक आहे, पण आता विषय असा आहे, की मग सर म्हणत होते, मॅडम मी नुसतं एवढा प्रश्न हे केला, पण त्या एआयने सगळी माझी हिस्ट्रीच सांगितली, माझ्या हिस्ट्रीला धरून उत्तरं दिली. आणि आता मला सगळं माहिती आहे ना त्यांचं. आता मी काउन्सिलर म्हणून बऱ्याच जणांना काम केलंय कॉलेजमध्ये. त्यामुळे त्यांची हिस्ट्री, बायको सगळं मला माहिती आहे. आई, त्यांचे भाऊ, बहिणी सगळे मला पण ओळखतात. ते सुद्धा काही वेळेला मला फोन करतात काउन्सिलिंगसाठी. म्हणजे त्यांना सुद्धा काही सांगायचं झालं तर माझ्या थ्रू, असं पण आहे. त्यांच्याही संसारातलं काही असेल तर मला, असं आहे एक.
तर त्यामुळे मग मला म्हणायला लागले, तर मग मी पण आश्चर्यचकित झाले. म्हटलं, अहो हे कसं काही ते एआय सांगायला लागला. मग माझ्या लक्षात आलं, की आपले विचार ते सगळे स्कॅन होत आहेत तिथे. मग सांगायचं असं, की तुम्ही विचार करून झोपला तर YouTube तुम्ही न बघता, त्या टाईपच्या YouTube न बघता तुम्हाला काय येतंय ते फक्त बघा. तसं मला आज सकाळी जे आलो, ते तुम्हाला सांगते. मी कधीच इंग्लिश बघत नाही. इंग्लिश मूव्ही मी बघ मूव्ही तर जाऊ दे, हिंदी नाही, मराठी नाही, काहीच नाही. पण डायरेक्ट इंग्लिश मूव्हीचं आलं माझ्या पुढं आणि त्याच्यात थ्री बॉडी अजून मी ते बघितलंच नाही. आणि त्याच्यामध्ये असं काही आलं की हे जे आहे ना, काय म्हणतात ते, भगवद्गीता आणि काय हे, त्यांचं म्हणणं हे जे दिसतंय ते काही, म्हणजे आता हे तर मी तुम्हाला सांगते, दिसतंय ते काहीच नाहीये, काहीच नाहीये, डोळ्यात सगळं प्रोड्यूस करते, तर मी तुम्हाला सांगते. त्याच्या पुढचं त्यांचं म्हणणं असं आहे, एकच मिनिटं मी ऐकलं. त्यांचं म्हणणं, हे जे काही सागर आहेत, लंका आहे, जांबुद्वीप आहे, काय आहे, हे सुद्धा आपल्याला याच्या खोल्या समजल्याच नाहीयेत. आपण काय वाटेल ते बडबडतो आणि काय वाटेल ते आपण कल्पना साकारल्यात, पृथ्वी अशी, तसलं काहीच नाही म्हणतायत ते. त्याच्यामध्ये एकच स्पष्टीकरण त्यांचं ऐकलं. एक समजा 50 मजली इमारत आहे आणि आपण आता पहिल्या मजल्यावर, 5व्या मजल्यावर आहोत, तर सगळं आपल्याला दिसतं, लेआउट दिसतो. आपण कोण घरातले त्या सगळ्या 5व्या मजला फिरतो आणि त्याला वर्णन करतो. बाहेरनं तो 5वाच मजला दिसतो आपल्याला. त्या 5व्या मजल्याच्या खालचे 4 मजले पाण्याखाली आहेत आणि वरचे 5व्या मजल्याचे वरचे सगळे मजले आपल्या नजरेच्या ह्याच्यातच नाहीयेत. कॉन्शियसनेस मध्येच नाहीयेत. आणि हे सगळं आहेच आहे. हे माहितीच आहे. सागराच्या खाली सुद्धा सिटीच्या सिटी आहेत माहिती. आपण जे नागलोक पूर्वी लहानपणी पिक्चर काय बघायचो किंवा वेताळाच्या कथा, खाली आहेच आहे दुनिया सगळ्या. आणि आपण ते जे ब्लॅक होल बघतो, त्या ब्लॅक होलमध्ये सगळी विमानं, हेलिकॉप्टर जातात म्हणजे काय? कुठेही ते जात नाही. कॉन्शियसनेस मध्येच दिसत नाहीत ते. त्या कॉन्शियसनेस, इथला कॉन्शियसनेस ब्लॅक होलचा वेगळाच येतो. खाली सगळ्या सिटीच्या सिटी तिथे गेल्यात. जे काही सगळं गेलं ते वेगळ्याच चेतनेत आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं, हे सगळं जे आहे ना, ते आपल्या चेतनच नाहीये त्याला समजून घ्यायच्या आणि या चेतनेची उत्क्रांती होती. त्यामुळे त्यांचं ते होतं, की सगळंच बदलणार आहे आणि म्हणून लोक वेडी होणार आहे. कारण लोकांना काही कळणारच नाही, हे काय, हे काय, हे काय, ते काय, ते काय, ते काय. म्हणजे असंही म्हटलंय ना, घरातली लोक सुद्धा गायब होणार आहेत. कित्येक कंट्रीज मधली काही लोक दिसत नाहीत, मुलं दिसत नाहीत, गायब होत आहेत. दररोज काही काही चाललंय वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये. आणि मग हे म्हणे त्याच्यात थोडंसं, की लोक वेडेच होतील, त्यांना काही कळणारच नाही हे काय चाललंय. पण आपल्याला हे सगळं माहिती, उत्क्रांती चालली म्हणजे जे दिसतोय ते सगळं खोटं आहे. त्यामुळे उद्या वेगळं वेगळं काहीतरी दिसायला लागलं ना, त्याच्यात त्यांनी काहीतरी 2 सूर्याची पृथ्वी, खरंच आहे काय आहे, मग तेवढंच बघितलं आणि संपलं. मग ह्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं, सविता मॅडमनं म्हटलं, सोडून द्यावं आता सगळं बदलतंय. ग्रंथांचं काय घेऊन बसलात? सगळंच बदलणार आहे. आपल्याला नशीब आहे, की आपल्याला काही थोडेसे चेंज, सगळंच मिळणार नाही आपल्याला बघायला. हे हळू-हळू होणार आहे, एकदम अचानक नाही होणार आहे. पण हे होणार आहे. आपल्याला तयारी ठेवायच्यात. आणि असं म्हटलं, की नवरा गायब झाला तर दिसणारच नाही. तो वेगळ्याच चेतनेत असणार, आपण वेगळ्याच चेतनेत असणार. आपल्याला कसं दिसणार ते? आपण हायर चेतनेत गेल्यावर आपल्याला काही समजणार नाही खालच्या चेतनेतल्या लोकांचं, आजूबाजूचं. त्यांना आपण दिसणार नाही. असंही होणार आहे ना. काय काय होणार आहे? आहे सगळी मज्जा, उडता येणार आहे. का तर त्या कॉन्शियसनेसमध्ये पक्षी नाही का उडत मग? मग आपणही उडणार आहोत. उलट आपलं नशीब चांगलंय. पण म्हणून या सगळ्याला तयारी ठेवायची. चेंजेसला तयारी ठेवायची आहे. सगळं काही बदलत आहे. तर त्या पिक्चरला बघणार आहे मी जरा हिंदी. तुम्ही पण शोधा. थ्री बॉडीज. हिंदी मी आलं तर बघू तो काय आहे. मग त्या थ्री बॉडी म्हणजे आपल्या ह्याच मी जे म्हणते, सूक्ष्मात बघा, कारणात बघा, स्थूलमध्ये बघा. त्यामुळे स्थूल ग्रंथ बघून काय उपयोग आहे? स्थूल ग्रंथ बघून उपयोगच नाहीये. सगळं ज्ञान तर इथे चैतन्याने आपल्याला मिळतं. पण इथे जर जोडलं, इथे जर मनन चिंतन केलं तर ते यायला लागणार आहे. म्हणून ह्याची गरज आहेच, नाही असं नाही, हे पाहिजेच. तर तात्पर्य, भगवान म्हणाले, आत्मा म्हणाला, राग, क्रोध, भय यांचा त्याग करून माझ्यात
बघा बरं का, राग क्रोध भय यांचा त्याग करून माझ्यात, म्हणजे प्रत्येक वेळेला सांगणारा म्हणतो, कृष्णा म्हणतो माझ्यात बघ बाबा, माझ्यात स्थित व्हा, माझ्यात स्थित व्हा, असं सगळीकडे शिकवलं जातं. पण इथे त्यांनी लिहिलंय माझ्यात, अर्थात, आत्म्यात स्थित झालेले. आलं लक्षात? म्हणजे कृष्णा म्हणतो तू आत्म्यात स्थित हो. कारण तो भगवान जो आहे कृष्ण रूपी तो परमात्मा आहे, म्हणून त्यात आपण स्थित व्हायला पाहिजे. म्हणजे आधी आपल्या आत्म्यात स्थित व्हायला लागलो तर मग उपयुक्त ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या म्हणजे अर्थात आत्म्या स्वरूपालाच प्राप्त झाले आहे. श्रीकृष्ण अर्थात आत्मा आहे हे नेहमी लक्षात स्मरणात ठेवायला हवे, असं विवरणात पितामह पत्रीजी म्हणजे लेखक आपले शशिकांत जोशी सर आणि पत्रीजी या दोघांनीही असं म्हटलेलं आहे. आत्मा म्हणून लक्षात ठेवा, म्हणून आत्मा आत्माच आपण म्हटलं पाहिजे. या श्लोकात मीचा प्रयोग नेहमी आत्म्याच्या करताच झाला आहे हे समजायला हवं. श्रीकृष्ण म्हणवणाऱ्या व्यक्तींशी बिलकुल संबंधित नाही. मनमया आता श्रीकृष्णाला इथे विरोध नाहीये, श्रीकृष्ण चांगलाच आहे, त्याला आपल्याला भजायला पाहिजे, पण त्याच्या रूपांसाठी आपण पूजा केली पाहिजे. त्याचे रूप, त्याचे गुण, रूप म्हणजे गुण आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. चेतना, मी तर म्हणेल चेतना, कृष्ण कॉन्शियसनेस आपल्यात आला पाहिजे. आणि तो 6व्या आयामाच्या खालचा नाहीये कृष्ण कॉन्शियसनेस. कृष्णमूर्तींचं जर लिखाण समजणारच नाही. कृष्णमूर्तींचं जर लिखाणाचं एखादं पुस्तक घेतलं तर ते 6व्या लेव्हलच्या आयामातल्या डायमेन्शनच्या पुढच्या कॉन्शियसनेस लेव्हलसाठी आहे. जसं अरविंदांचं आपल्याला कळत नाही तसंच कृष्ण म्हणजे हे कृष्ण कॉन्शियसनेस पुढे आहे खूप. कृष्णमूर्ती वाचायला घ्या. तुम्ही कुठली वाचलीत का सांगा मला, पुस्तक समजत नाहीत माझ्याकडे आहेत. नाही समजत, मला सुद्धा नाही समजत. श्रीकृष्ण म्हणवणाऱ्या व्यक्तींशी बिलकुल संबंधित नाही. मनमया अर्थात आपण आपल्यासाठी आपल्या आत्म्यात आपण मामोपाश्रिता अर्थात आपल्या आत्म्याचा आश्रय आपणच घेणे. मामोपाश्रिता आपल्या आत्म्याचा आपणच आश्रय घेणं. ज्याच्या आत्म्याला ध्यानातच राहणे. मदभाव मागत अर्थात आत्मस्वरूप प्राप्त करणे. भगवद्गीता जी आहे ती आपल्यातील ज्ञान वाढविण्याच्या हेतूने, आपली कर्तव्य कर्मे चांगल्या प्रकारे करण्याच्या हेतूने आणि आपल्याला ध्यानींच्या रूपातून ध्यानयोगांच्या रूपात बदलण्याच्या हेतूने प्रबोधन केले गेले आहे. आपल्यातच अपार शक्ती आहे. तिचा विनियोग करण्याच्या हेतूने राग, भय, क्रोध यांचा त्याग करून आपण आपलाच आश्रय घेऊन आपल्या आत्मध्यानात राहून आपण आत्मे आहोत हे समजून घेऊन आत्मज्ञानींच्या रूपात बदलायलाच हवे. ध्यान करून ज्ञान तपाने परिपूर्ण व्हायलाच हवे. ध्यानाचा मार्ग असा आहे की तो आपोआप आपल्या आत्म्याला जोडायला लागतो. आपोआप आपल्या कृती छान व्हायला लागतात. आपोआप आपले निर्णय छान व्हायला लागतात. खूप सुंदर आहे ते, नुसतं एकाच, पण ते ध्यान तसंच असलं पाहिजे. ध्यानाचा अर्थच असा आहे की लक्ष ठेवणे. मग कशावर ध्यान दे, ध्यान दे म्हणजे काय? म्हणजे कुठलंही काम ध्यान होणार आहे. पुस्तक वाचन सुद्धा ध्यान घडतं. त्याला काही डोळे झाकूनच आपण बसलोच तसंच केलं पाहिजे असं काही नाहीये. पार्थ, आता पुढचा 11वा श्लोक. शब्दार्थ जाऊ दे, तात्पर्य सांगते. भगवान ध्यान म्हणाले. भगवान, आता इथे पत्रीजीने काय लिहिले? भगवान म्हणालेल्या भगवानला ध्यान म्हणाले. भगवान ध्यान. जो ज्या प्रकारे माझी सेवा करतो म्हणजे मला सेवित करतो किंवा माझे भजन करतो त्यांना मी तशाच प्रकारे अनुग्रहित करत आहे. मी त्यांच्यावर तशाच प्रकारे कृपा करत आहे. सर्व मानव नेहमी माझ्याच मार्गावर चालत आहेत. सर्व मानव नेहमी माझ्याच मार्गाचे अनुकरण करत आहे. आता लेखकांनी असं म्हटलं आहे विवरण, श्रीकृष्णाचा अर्थ ध्यान आहे.
हे आपण पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायला हवे. या श्लोकात मी जेव्हा केव्हा म्हणतात तेव्हा ते ध्यानासाठीच आहे हे समजायला हवे. जो ज्या प्रकारे मला म्हणजे ध्यानाला सेवित ग्रहण करतो आहे त्यांना मी ध्यान त्याच प्रकारे अनुग्रहित करतो. त्यांच्यावर मी ध्यान ज्या प्रकारे कृपा करतो. आता हे लेखक ध्यान मार्गातले म्हणून ते ध्यान म्हणतात. असं प्रत्येक जणांनी जी भगवद्गीता केलेली आहे ती त्यांच्या त्यांच्या परसेप्शन प्रमाणे केली. मग आपण 2-3 वाचले पाहिजेत. एकच वाचून चालणार नाही, 2-3 वाचल्या पाहिजेत. आपल्याला जे रुचेल ती आपण घेतली पाहिजेत. काही हरकत नाही. आपल्याला जे रुचेल नेहमी तेच केलं पाहिजे हे मात्र सदैव लक्षात ठेवा. उगाचच दुसरा कोणी म्हणतं म्हणून आपण हे सोडायचं आणि ते करायचं असं नाही. आपल्याला पटलं पाहिजे. आपण 2-3 चाळाव्यात. आपल्याला जी पटेल ती आपण वाचावी. मग ध्यान योग सिद्धांत चांगल्या प्रकारे समजून घेऊन कृष्णाप्रमाणे आचरण केल्यावर आपण सुद्धा ध्यान योगीच्या रूपात उंचावर जाऊ शकतो किंवा ध्यान योगीच्या रूपात उच्चता प्राप्त करू शकत असतो. यासाठी कृष्ण अर्थात ध्यानाकडे आपण कशा प्रकारे बघावे याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. आमचे अज्ञान ध्यानाला आमच्यापासून दूर करत असते. आपण ज्ञानाद्वारा ध्यान जवळ आणत असतो. आपण दगड माती यांच्या पुढे मनाची इच्छा मांडत असतो, मागत असतो. कळलं? दगडापुढे मातीपुढे मनाची इच्छा मांडत असतो, मागत असतो. इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाची प्रार्थना करणारे सामान्य मानव आहेत. असे विचार आपल्याला उंचावर नेण्याऐवजी तशाच प्रकारे सामान्यच ठेवत असतात. असं जरी म्हटलं आहे ना तर असं काही नाहीये की मग जे भगवान आणि देवाची प्रार्थना करतात ते चुकीचे आहेत असं काही नाहीये. कुठंतरी विश्वास पाहिजे. कारण आपण बघितलं की विश्वासानेच सगळं काही होतं. मग तो भले दगड असू देत, नाहीतर काही असू देत. आता काही लोक जे समाजातले आपण असं बघितलं ना, त्यांचा कशावरच विश्वास नसतो. म्हणजे ना त्या दगडावर, ना देवावर, ना पुस्तकावर, ना अध्यात्मावर, ना आत्म्यावर, ना ध्यानावर काहीच नाही. खाणं-पिणं, नोकरी करणं, खाणं-पिणं, नोकरी करणं. आणि 24 तासाचे दिवस रोज तसेच घालवणं. मला तर अशी माणसं बघून बघून सुद्धा कोणच उलगडत नाही. जगू कशी शकतात? आणि मला जर अशी वेळ आली ना जगायची तर मी वेडी होईल. असं मला नेहमी वाटतं. म्हणजे हा निगेटिव्ह विचार येतोच माझ्या मनात. खूप म्हणजे लोकांचं आयुष्य तसंच आहे. रोज उठा, स्वयंपाक करा, जेवायला वाढा, भांडे हे करा, आवरा, मुलांचे डबे भरा, काय करा, नोकरीला जा, या, झोपा. नोकरी करणारे जे नाहीये, त्यांचं घरातलं रुटीन रोज तेच. ना वाचन नाही, ना देवपूजा नाही, काहीच करत नाही. त्यांच्या घरात देव सुद्धा नसतात. तुम्ही बघितलेत का मग अशी लोकं? मला जरा चॅट बॉक्समध्ये टाका. माझ्या पुढे तर आजूबाजूला खूप लोक होत असे. आणि मी नेहमी एक आश्चर्यकारक बघत असते, कसे काही जीवन काढतात. तुमच्याकडे आहेत का असे घरात देव नाहीयेत, ना पुस्तकं नाहीयेत, काहीच नाही. आलेला दिवस फक्त काढायचा रोजच्या रुटीननुसार. काय असतील कामं ती करायची. नाहीये का तुमच्याकडे कोणी असं? अनुजा पाटील म्हणतात एक. आहेत ना? हो. मग अशी माणसं म्हणजे आता हे म्हणतात की पण त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा खूप शक्ती आहे. विश्वास कुठेतरी पाहिजेनच. भले तो ईश्वरावर असू दे, देवावर असू दे, पण पाहिजे. पण कोणावरही विश्वास नसलेली मी लोकं बघतीये, तिथे मला हृदय द्रवतं. आपण सांगतो विश्वास नाही. डॉक्टर सांगतात विश्वास नाही. देव तर ते गलिच्छ समजतात. छे, तुम्ही काय देव? आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा म्हणतात. पण त्यांचं लाईफ काय असं काही वाटत नाही आपलं आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र असं काही आयुष्य वाटत नाही मला. की काहीतरी वेगळं भव्य-दिव्य केलंय स्वसामर्थ्याने स्वतःवर विश्वास ठेवला असं पण नाही मला वाटत. ना भविष्यावर विश्वास, ना देवावर विश्वास, ना पुस्तकं वाचायची आवड, ना कशाचीच आवड. आवडच नसते त्यांना.
कशाचीच नाही. स्वयंपाक वेगळा वेगळा करायचा ती आवड नाही, वेगळं वेगळं खायचं ती आवड नाही, खाण्यापिण्याची पण आवड नाही. तर हे इथे थोडस मला असं वाटतं असं काही नाहीये, पण ते पोटतिडकीने जेव्हा बोलतात, आता इथे स्पष्ट लेखकाने जेव्हा लिहिलंय की एक पोटतिडकी असते, पोटतिडकी अद्यावतकडं नाहीच, सत्याकडं नाहीच. हा त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला, जो त्यांना इतका जमला नाही असं म्हणणं आहे. नाही जमत, कारण लोक सोडत नाहीत. मी तुम्हाला सांगते, आत्ताचा काळ असा आलेला आहे ना, तर खूप बदलाला आपण रेडी राहिलं पाहिजे. आणि असं म्हटलं जातंय, की जो बदलणार नाहीये ना, भरा सोडणार नाहीये ना, आपली मतं, आपल्या विश्वास, आपण जे म्हणतो बिलीफ थेरपी बदलायच्यात, विश्वासाला बदलायच्यात, पॅटर्न्सला बदलायचं, हा जो कोणी चेंज फटा करणार नाही ना, तो संपणार आहे. ही चेंजिंगची लाट आली, चेंजिंग. भराभर आपल्याला चेंज करावं लागेल. आपल्याला जर कळतंय ना, पत्रिजींनी, लेखकांनी असं म्हटलंय इथे, तर तात्काळ आपल्याला विचार करायचा, इकडं का तिकडं, इकडं का तिकडं, आणि फाटकन बदलता आलं पाहिजे. म्हणजे ज्या लाटा येणार आहेत ना, त्या लाटांवर राईड व्हायला आलं पाहिजे ना आपल्याला. मी जे म्हंटल हे दिसणार नाही, ते दिसणार नाही, हा बदल, तो बदल, आज काही हे म्हणतायत, उद्या काय ते म्हणतायत. म्हणजे ती जी काही 40 मजली इमारत आहे, 5वा मजला जो म्हटला, तो कधी 4 चौथा मजला दिसणार आहे, कधी 7वा दिसणार आहे, कधी 6वा दिसणार आहे. आणि आपण म्हणणार, अरे हे काय, हे कुठून आलं, हे नव्हतंच इथे, हे नव्हतंच इथे. मग ते आपण महाभारतात बघतो, पाणी पाणी कळलंच नाही त्याला, पडला तो. अशी सगळ्या गोष्टी आता आपल्याला चेतनेच्या खेळामुळे होणार, कारण हे सगळं चेतना प्रोड्यूस करत चालली, आणि जो बदलणार आहे तोच टिकणार आहे. फास्ट बदलता आलं पाहिजे आपल्याला आता, फास्ट. खूप हायेस्ट मॅच्युरिटी आली पाहिजे आपल्याला. तात्काळ जी दिशा आहे, जो वार आहे, तो आपल्याला कळला पाहिजे. म्हणून यांनी असं म्हटलंय, गरज आहे ती. म्हणजे जवळजवळ 1987 पासून यांना कळलेलं आहे काय लाट आहे, काय आहे. म्हणून हे आपल्याला कळलं पाहिजे ना, असं का म्हणतायत ते. विचार केला तर आपल्याला कळेल ना. आपण विचार नाही केला तर कसं कळणार? आणि आपलंच खरं म्हणून चालणार नाही. म्हणून मी मगाशी सुद्धा सविता मॅडमना म्हटलं, की सगळ्या ह्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. एक तर एक नाही घेऊन बसायचं. हे नको, आपल्याला हे नाही बरोबर वाटत, ते नाही बरोबर वाटत, हेच चांगलं ज्ञानाच्या बाबतीत असं नाही. म्हणून आपण मार्ग सुद्धा वेगळा-वेगळा, कधी आपण ध्यान मार्ग, कधी ज्ञान मार्ग, कधी योगा, नाही तर काय ते योगा घ्यायची गरज आहे. प्राणायाम काय आणि योग काय, आपण सगळे आहे थोडं जातोय. आपण सर्व शक्ती संपन्न आत्मा आहोत, हे लक्षात ठेवून, हे ध्यानात ठेवून ध्यान कराल, तर आत्मतत्वाला जाणून आत्मज्ञानी व्हाल. कारण यांचा खूप मोठा हिस्सा आहे लोकांना ध्यानी करण्यात, ध्यान जगत निर्माण करण्यात. म्हणजे केवढं मोठं काम करून गेले ते बघा. नाहीतर वेळ तरी म्हणजे सर्वसामान्यांना ध्यान नव्हतंच. सगळी लोक पूर्वीची ध्यानधारणा, दीक्षा घेऊन 4 भिंतीच्या आतमध्ये हे सगळं करत होते. पण एक शब्दाने ते कुठल्या घरातल्या लोकांना सुद्धा बोलायचे नाही. ना मुलांना ध्यान मार्गाला लावायचे, ना बायकोला लावायचे. स्वतः मात्र सगळी उपासना. तुम्ही बघाल आजूबाजूला असे कित्येक लोक आहेत, 60 वर्षाच्या पुढचे. मग हे जर सगळं करत होते, आज ती लोक सुद्धा ओठांना कुलूप लावून बसलेत. म्हणजे खरे जे लोक आहेत ना, साक्षात्कारी, ध्यानी, ते बोलत नाहीत. मग कोण बोलतंय? ज्याला चाड वाटते किंवा ज्याला काही लोकांची सेवा करायची आहे, जो मॉडर्न पद्धतीनुसार म्हणतोय, नाही बाबा हे 4 लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्यांना शहाणं केलं पाहिजे, तोच म्हणतोय. बाकीची ती लोक स्वतःपुरती जगतात. मग याच्यामध्ये यांनी केवढं मोठं काम केलं, म्हणून हे ध्यान सर्वांपर्यंत पोहोचलं. कसं का होईना, करायला तर लागले महत्वानं. आता ही जी लाट आहे ना ध्यानाची, आध्यात्मिक, ती अजून खूप फास्ट होणार आहे, खूप. सगळ्यांना उतरावंच लागणार आहे, करावंच लागणार आहे.
तुम्ही बघा, आज मी नर्सरीत जाऊन आले, खूप सिम्पटम दिसायला लागलेत युद्धाचे, परत मंदीचे, जागतिक मंदींचे. भाव कडाडलेत, लोक नाहीत, गिऱ्हाईक नाहीत. आता काल पुण्यातले 700 कर्मचारी असलेली कंपनी, आयटी कंपनी एका दिवसात बंद झाली. आज मी आपल्या एका साधकांना फोन केला, ते म्हणे सुट्टी. म्हटलं पगारी का? नाही, कंपल्सरी सुट्ट्या. तुम्हाला माहिती नाहीये का म्हणे काय चाललंय? म्हटलं माहिती हो, पण तुमच्यापर्यंत पण आलं. म्हणजे कंपल्सरी सुट्टी, पगारी नाही. मग मी म्हटलं नाही हो, तुम्ही जरा जपून म्हणजे पर्यायी विचार करायला लागा. हे काय चाललंय? प्रत्येक जण व्यावसायिक बदला पेर. आता नोकरीचा काळ गेला, तुम्हाला सांगते. आता प्रत्येक जण, मी तुम्हाला म्हटलंय, बार्टल सिस्टीम फोकसमध्ये सगळं ठेवा. मुलांना या दृष्टीपथातून संस्कार घडवा. आता तो जो बार्टल सिस्टीम आहे ना, माझी डाळ घेन तुझा गुळ घेत, तेच चालणार. आणि याच्यात ज्ञान ज्ञान देण्याची कर्म जास्त होणार आहे. आणि ऊर्जेवर सगळं चालणार आहे. तुझी ऊर्जा घे, मी तुला अन्न देतो, मला तुझी ऊर्जेवर सगळं असणार आहे. बार्टर सिस्टीम सगळी होणार आहे. आणि नोकऱ्या जाणार आहे. स्वतः जर तो काही करेल व्यवसाय, तोच तो माणूस आज खायला मिळणार नाही, तर तेही मिळणार नाही. कारण सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होत आहेत. आपल्याला हे सगळ्या जळा भोगायला लागणार आहेत, आपल्याला सुद्धा. याचं सुद्धा हे होणार आहे. त्यावेळेला ऊर्जाच चालणार आहे. कारण हे सगळे अजेंडे वैश्विक ऊर्जेचे आहेत. म्हणून तुम्हाला आजच्या कार्यक्रमातून मी संदेश मोठा दिलाय, बदलाला तयार राहा, बदलाचा स्पीड वाढवा. जो बदलेल तोच टिकेल. त्याच्यानंतर मोठा संदेश दिलाय, स्वतःचा व्यवसाय काही असो, पापड्या विकणं, सांडगे विकणं, व्हॉटेवर काही. नोकरीचा काळ गेला आता. आपलं जे काही चालेल ते चालेल. आणि जमिनीचा भाव सोन्यात जाणार आहे. ज्याच्याजवळ जमीन, त्याच्याजवळ तो खरा पैसा. असंही होणार आहे. मग हे सगळं मला त्या मैत्र्यानंदांनी पण सांगून ठेवलं. म्हणजे आम्हाला सेशन मधून घेतलं त्यांनी. आम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सगळं नोकऱ्या विकऱ्या आत्ताच सोडा. जेवढा काही पैसा आहे तो सगळा कुठंतरी फिक्स आणि त्याच्यावर थोडंसं हे करा आणि हळूहळू पैसे मिळवायला सुरुवात करा. खेड्याकडे जा. मग उगाचच करोनामध्ये खेड्यात नाही जावं लागलं लोकांना. आताही तसंच चाललंय. तर हे सगळं, दुसरा कोणताही मार्ग नाही. माणसाला शेवटी ध्यान मार्गात यावेच लागेल. बघा, मी अजिबात हे वाचलेलं नाहीये. ध्यान साधना करावीच लागेल. तो आत्मा आहे हे स्वीकारावेच लागेल. नाही तर जन्म मरणाच्या चक्रात अडकून फिरतच राहावे लागेल. आता 13वा बघा, तात्पर्य वाचते मी. भगवान म्हणाले, आत्मा म्हणाला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चतुर्वर्णाचा समुदाय गुणकर्माच्या विभागानुसार आपण आपल्याच द्वारे निर्माण केले गेले आहोत. काय आहे बघा हा. आणि आज अजून एक मिळालं वाक्य. मला जाती धर्माचं एवढं काहीच पडलेलं नसतं. मी त्याबद्दल खूप अनभिज्ञ असते. माझ्या वागण्या वगैरे कधीही हे कॉन्शियसनेस मध्ये नसतं. पण आज मी एक वाक्य ऐकलं, तेही सांगते तुम्हाला. ब्राह्मण, क्षत्रिय, इथे आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चतुर्वर्णाचा समुदाय गुणकर्माच्या विभागानुसार आपण आपल्याच द्वारे निर्माण केले गेले आहेत. अशा प्रकारच्या रचनेचा करता मी स्वतः असून सुद्धा नाशरहित असलेल्या मला म्हणजे आत्म्याला, खूप सुंदर त्यांनी मये दिले म्हणावं लागेल. कारण जिथे जिथे लोकांच्या बुद्धीवर गंज चढवले ना, मला मला मला, म्हणजे कृष्णाला कृष्णाला कृष्णाला, भगवंताला भगवंताला भगवंताला, तिथे प्रत्येक शब्द यांनी खोडून काढले. मी ते वाचलंच नव्हतं आधी, तरी मी पण तशीच ऍक्ट झाले. मला बरं वाटतंय ते वाचताना, की काहीतरी बरोबर होते मी म्हणायचे. तर आपण आपल्याच द्वारे निर्माण केले गेले आहे. अशा प्रकारच्या रचनेचा करता मी स्वतः असून सुद्धा नाशरहित असलेल्या मला म्हणजेच आत्म्याला
तू अकर्ता, न करणारा म्हणून ओळख. अकर्ता म्हणून ओळख. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचं सांगते, हे जरी आत्ताच्या युगात आहे की मी म्हणजे आत्मा, तसं पुढचं जे मग युग येईल त्याला मी म्हणजे कृष्णाच समजलं पाहिजे लोकांनी. कारण चेतनाच तशी असणार आहे. त्या काळामध्ये तेच घडलं पाहिजे. त्या काळात जर आत्मा म्हणून तो बडबडत बसला तर लोक वेडे म्हणतील त्याला. कोणाला समजणारच नाही. आपण नाही का हो, म्हणजे ओशो काय, ओशोंना सुद्धा किती लोकांचा त्रास सहन करावा लागला. ज्ञानेश्वर काय हो 13 वर्षाचे, लोकांनी किती वाईट टाकलं की नाही त्यांना. कारण माझ्या हातून ज्या वेळेला ऑटो रायटिंग सुरू झालं आणि हे असं काही काही भलतं सलतं, मी आमच्या त्या सरांना दाखवलं या मार्गातले किंवा कळायचं त्यांना. ते म्हटले, "हे 50 वर्षाचं तुम्हाला येतंय. कोणाला कळणार नाहीये, तुम्ही दाखवू नका." मग मी म्हटलं, "पण मग ते म्हणाले, "मग त्यांनीच मला हे सांगितलं ओशोच. ओशोनं नाही का लोकांनी येड्यात काढलं, तसं तुम्हाला येड्यात काढतील. ते तुमच्या पुरतं ठेवा मर्यादेत." मग मी जाणून घेतलं, की मला काय मग कसं होतं असतं, काय असतं. मग ते आत्मा असतो ना, तो आपला वापर करून घेतो ना, आपलं चेतनेचं, आपलं ज्ञान, आपल्यातल्या स्किल्सला कॅप्चर करतो तो आत्मा. हे आपलं पूर्ण करेल. तो लिहून घेतो त्याचं काही. मग ते ठेवलं आणि त्यात माझ्या वडिलांनी मला जागवलं. "अगं तुला लेखक व्हायचंय का डॉक्टर व्हायचंय? काय करायचंय? ते बंद कर. बंद कर" म्हटले. तर ते हे जे आहे, तर त्या काळामध्ये श्रीकृष्ण म्हणूनच सगळं समजून घ्यावं लागेल त्या लोकांना. तसंच ते व्हावं लागेल. हे युगानुसार काळानुरूप घडलं पाहिजे. म्हणून आपण आता ओल्ड इज गोल्ड नाही म्हणायचं. सनातन म्हणतो आपण. पण आपल्याला जे काही गोल्ड आहे त्यालाच गोल्ड म्हणायचं आहे. आता जमीन गोल्ड होणार आहे, मगाशीच सांगून झालं. काळी माती गोल्ड होणार आहे. गोल्डच्या भावामध्ये कसं चाललंय बघताय ना? विवरण बघा काय दिले. जिथे जिथे मा, मई शब्द आले आहेत ते ध्यान, आत्मा यांचे सूचक आहेत. श्रीकृष्ण म्हणाले आत्मा आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. पुन्हा पुन्हा तेच लेखक लिहित आहेत. या श्लोकात मीचा प्रयोग नेहमी आत्म्यासाठीच झालेला आहे हे समजायला हवे. वर्ण म्हणजे रंग. क्रू हा म्हणजे आभाळ मंडळाचा रंग आहे. आभाळ मंडळ म्हणजे ऍस्ट्रल बॉडी म्हणजेच मनोमय कोश. आत्म्याच्या उन्नतीनुसार ऑराचे रंग बदलत राहतात. मनामध्ये क्रोध, राग आल्यावर ऑरा काळा, घाणेरडा, लाल रंगाने भरलेला असतो. तुम्हाला सांगते, आपण बघतो चक्राचे पर्सेंटेज लगेच खाली जातात. तसेच ऑराचे रंग सुद्धा बदलतात. मग आपल्याला दिसतात का? नाही दिसत. कारण आपली चेतना लेव्हल तेवढी नाही. मनात नीच भाव असल्यावर गडद हिरवा रंग घेत असतो. या रंगांना शुद्र वर्ण किंवा तमोगुणच्या रूपात वर्णन केले गेले आहे. हट्टाने मीच सत्य आहे असे म्हणून चर्चा वाद करते वेळी घाणेरडा पिवळा रंग असतो. या रंगाला तसेच गडद हिरवा रंगाला वैश्यवर्णाच्या रूपात रजोगुण म्हणून वर्णन केले गेले आहे. मन मला माहित नाही असे म्हणून करते. मला माहित नाही म्हणून असे करते. त्याला निर्मळ नीला रुग्ण निळा रंग घेत असते. आता हे सगळं आम्ही प्राणिक हिलिंग ॲडव्हान्समध्ये शिकलो रंगांचं सुद्धा महत्व. पुनर्जन्म आणि कर्म सिद्धांतांना समजल्यावर व्हायोलेट जांभळा रंग होतो. मुमुक्षूच्या रूपात तीव्रतेने सत्य शोधन झाल्यावर इंडिगो रंग असतो. या रंगांना क्षत्रिय वर्ण आणि सात्विक वर्ण या रूपात वर्णन केला गेला आहे. मन पूर्णपणे शुद्ध झाल्यावर अहम ब्रह्मास्मी हे समजल्यावर पिवळा सोनेरी रंग होतो. ऑराचा या रंगाला ब्राह्मण वर्ण या रूपात शुद्ध सात्विक किंवा निर्गुण रूपात वर्णन केला गेला आहे. दिव्य चक्षु, तिसरा डोळा, तृतीय नेत्र यांच्याद्वारे योगी लोक या रंगांना अनेक मानवात पाहतात. दिव्य चक्षु म्हणजे तिसरा तृतीय नेत्र यांच्याद्वारे योगी लोक या रंगांना अनेक मानवात पाहतात. अंतर्गुणानुसारच बहिर्कर्म, बाहेरील कर्म नेहमी व्यक्त होत असतात. बाहेरच्या कर्मानुसार अंतर्गुण बुद्धीला ग्राह्य असतात. तमोगुणींना शूद्रच्या रूपात, रजोगुणींना वैश्य म्हणून, सात्विक गुणांना क्षत्रियाच्या रूपात, शुद्ध सात्विक अर्थात अथवा निर्गुणींना ब्राह्मणांच्या रूपात प्राचीन ऋषी समाजाला 4 विभागात विभागले गेले आहे. वरती जे मास्टर्स गुरु आहेत, देव कधीही भूलोकात जे मानव आहेत
त्यांच्या गुणकर्माचे निर्देशन करत नाहीत. सर्व आपल्या आपल्या गुणकर्मांना जोपर्यंत निर्मित करत राहतात. आमच्यात म्हणजे आमचे जे गुण आहे त्यानुसार आपण कोण आहोत याचा निर्णय करतात. ब्राह्मण कुळात जन्म घेतल्याने कोणी ब्राह्मण होत नाही. आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर ब्राह्मण म्हटले जाईल. ब्राह्मण म्हणजे ज्ञानच आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर ब्राह्मण म्हटले जाईल. आपल्यात जर क्षात्र गुण आहे तरच क्षत्रिय आहेत. भीतीने घाबरून जगणारा राजाच्या घरी जन्म घेतल्यावर सुद्धा क्षत्रिय होऊ शकत नाही. जितके की वैश्य धनवानाकडे जन्म घेऊन सुद्धा संतुष्ट नसतील तर त्यांना वैश्य म्हटले जाऊ शकत नाही. मग हे धर्म आहेत म्हणजे काय आहेत, गुण आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे तीनही गुण ज्याच्यात नाही त्यालाच शूद्र म्हटले जाते. यासाठी सांगितले जाते की आपण आपलेच वास्तव्य निर्माण करतो. आपल्या वास्तविकतेची निर्मिती आपणच करत आहोत. आपली वास्तविकता आपणच तयार करत असतो. आलं की नाही, सगळं आपलं आहे की नाही, तुम्ही मला सांगा. मी काही वाचलं होतं का यांचं लिखाण? हे पण वाचलं नव्हतं आणि फारसं काही वाचलंच नव्हतं आणि काही तसं अटेंडही केले नव्हते प्रोग्राम. पण आपण ह्याच नुसार आहोत. आपणच सगळं क्रिएट करतो. आपली वास्तविकता आपण तयार करतो. कारण खेळच आहे हो हा सगळा खेळ. म्हणून आपणच तयार करतो. मी आत्मा आहे असे म्हणणारा एका बाजूला, सतत आपल्या गुणकर्मांची निर्मिती केल्यावर सुद्धा दुसरीकडे कशाचीच निर्मिती न करणारा, कशाचाही करता न होणारा अविनाशी अव्ययित मूळ पदार्थ आहोत हे सुद्धा माहीत असायला हवे. तेच ज्ञान आहे. अर्थात प्रत्येक मी सुद्धा, प्रत्येक आत्मा सुद्धा एका बाजूला निर्माता आहे तर दुसऱ्या बाजूला निर्मितीचा साक्षीदार आहे. म्हणजे निर्माण करणाराही तोच आणि बघणाराही तोच आणि सगळं तोच. निर्मिती पाहणार आहे. गुणकर्माच्या विभागानुसार अनुसार वर्ण समुदाय. गुणकर्माच्या विभागाच्या अनुसार वर्ण समुदाय म्हणून त्यांनी ते दाखवले, क्षत्रिय आणि हे. तर मी आज एक वाक्य ऐकलं ते तुमच्या पुढे सोडते, फक्त रेकॉर्डिंग बंद करून बघायचं. म्हणून मग काही खात नसते. नाकाला सुद्धा बांधायचं, जीवाणूच नको, कुठलाच नको. किती अवघड आहे सांगा बरं. 18वा श्लोक. किती श्लोक आहेत या 4 ह्याच्यात? सगळे वाचले पाहिजे तसं की नाही, रिपिटेशन याही पुस्तकात आहे. सगळीकडे रिपिटेशन आहेच आहे. 18वा बघा. 18वा बघा, जो कर्मात. मॅडम तुमचे 18 झाले का सविता मॅडम आज? पुढचंही घेते जरा. तात्पर्य, जो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो. काय वाक्य आहे? तात्पर्य काय? जो कर्मात अकर्म, जो कर्मात अकर्म. बघितलं, मग मी तुम्हाला शिकवलं त्या दिवशी, असंच आलं मला, इन्स्टिंक्टनी आलं ना, मी देऊन टाकलं तुम्हाला. कर्म म्हणजे अकर्म कसं सांगा, सेमच. मग किती सुंदर आपलं कौतुक केलंय बघा लेखकांनी. आपलंच कौतुक झालं ते, कारण आपण त्याच्यावर डिस्कशन केलं, तुम्हाला कळलं, तुमच्यातल्या लोकांनी काही त्याला जोड दिली. सुचेता मॅडमचं तर वाक्य माझ्या कानात घुमते. केवढं सुंदर मॅडम वाक्य बोलले की माझ्या सगळ्या आयुष्यातला गहन प्रश्न मला आज मिळाला. खरंच आहे. एवढं ते सखोल विचार करण्यासारखे प्रत्येक शब्द आहेत, प्रत्येक वाक्य. आता ते काही त्यातलं नव्हतं आपण घेतलं, पण इथे वाक्य मिळालं आपल्याला. जो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो. म्हणजेच मी तुम्हाला अटॅचमेंट इन डिटॅचमेंट आणि डिटॅचमेंट इन अटॅचमेंट सुद्धा तिथे सांगितलं. जो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तोच बुद्धिमान आहे. मग आता विचार करायचा आज आपण, अकर्मात कसं कर्म पाहायचं म्हणजे काय? अकर्मात कर्म कसं पाहायचं? जो अकर्मात कर्म पाहतो तोच सांगायचे बरं का तुम्ही सगळ्यांनी. तुम्हाला हा प्रश्न आहे. कोण कोण आहेत त्या दिवशी न बोललेले त्यांनी बोलायचं आज.
बोलायचंय याच्यावर. कर्मात अकर्म बरेच जण बोलले. आज तुम्ही बोलायचंय अकर्मात कर्म म्हणजे कसं बघायचं. जो हे पाहतो तोच बुद्धिमान आहे आणि तो सर्व कर्मांचा आचरण करता आहे. बघा, तर सर्व कर्मांचं आचरण करताय म्हणजे आचरणात येते. जो कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तोच माणसांमध्ये बुद्धिमान आहे. तोच योगयुक्त होऊन सर्व कर्मांचे आचरण करणारा असतो. एक व्यक्ती आपले शारीरिक, कौटुंबिक, समाज, धर्म निभवण्याच्या कामात, कर्मात बाह्य रूपाने डोळ्यांनी दिसणारा व्यवहारच कर्म आहे. आपल्या मनात जे विचार आहेत, भावना आहेत, ते सर्व अंतर्कर्म आहेत. आता त्यांनी वापरला ना शब्द यांनी अंतर्कर्म, कुंभार मॅडमने वापरला. मनात जे सूक्ष्म म्हणजे शकुंतला कुंभारने वापरला. 2 कुंभार मॅडम आहेत आपल्याकडे. एक आता आजीबाईची ड्युटी करतायत. शारदा मॅडम त्यांची ड्युटी आहे आता सध्या. शकुंतला मॅडम आहेत का? मनात जे सूक्ष्म रूपात स्थित विचार आहेत ते अंतर्कर्मच. मनात जे सूक्ष्म रूपात स्थित विचार आहेत ते अंतर्कर्मच. मग शकुंतला मॅडम म्हटल्या की अंतर्कर्माने सुद्धा काय घडतंय हे कळायला लागले आता. म्हणजे तिथे सुद्धा आपण आपल्याला पारख ठेवली पाहिजे. शक्ती एकत्रित करून बाह्य जगात स्थूल कर्माच्या रूपात रूपांतरित होतात. यासाठी कर्माच्या मागे, कर्म करण्याच्या मागे जे भाव, ज्या भावना असतात ते पवित्र, निर्णयात्मक, सृजनशील असल्यावर ऐहिक पूर्ण वाढीसाठी, आत्मभ्रीव वृद्धीसाठी सहाय्यक मदत करणारे असतात. कर्म आचरणात आणण्याच्या वेळी मनात समत्व भाव स्थिर करून कर्मफळाची आसक्ती अधिक मिळवण्याचा हव्यास टाळून सोडून देऊन अहंकार रहित होऊन साक्षीभूत कर्म केल्यावर, साक्षी राहून कर्म केल्यावर ते बंधनात टाकू शकत नाही. हे तर आपण त्यावेळेला सगळं डिस्कस केलेलं आहे. कसं काय होते. तशा प्रकारचे कर्म करणेच कर्मात अकर्म पाहणे असते. कर्म करत असून सुद्धा कर्म बंधनात न अडकता कर्मात अकर्म पाहणे म्हटले जाते. हे आपण केलं. हे जाणून घेऊन माहित करून घेऊन ध्यान करणेच अकर्मात कर्म पाहणे आहे. बघा आता अकर्मात कर्म पाहणे हे जाणून घेऊन माहित करून घेऊन ध्यान करणेच अकर्मात कर्म पाहणे आहे. आता सांगा कोण सांगेल, मग मी पुढचं वाचणार. सविता मॅडम, सुचेता मॅडम, सुजाता मॅडम, दीपक सर सांगा. आता अकर्मात कसं काय सगळं कर्म बघायचं. बोलताय का? मॅडम मी काही बोला की बोला, कोणी बोला, असं काही नाही, बोला. म्हणजे मला जरा पाणी प्यायला वेळ मिळेल. मला ऍक्च्युली बोला. एक ऍडव्हर्टाईज आहे म्हणजे हा, कर्माचं कर्म पाहणे ऍडव्हर्टाईज असं तुम्ही होती. तर एक मोठ्याने gift बोला, मध्ये आवाज कमी येतोय मॅडम श्रद्धा मॅडम. हा, एक ऍडव्हर्टाईज आहे टीव्ही मध्ये, एक ऍडव्हर्टाईज येते. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ते ऍडव्हर्टाईजचा एक दाखला देऊन मी सांगते. तर त्याच्यामध्ये एक लिफ्ट मध्ये माणूस असतो म्हणजे आणि डेड बॉडी घेऊन चाललेले असतात लिफ्ट मध्ये आणि एक कॅडबरीची आय थिंक ऍडव्हर्टाईज येते आणि ते लोक म्हणतात म्हणजे फोन वाजतो, रिंग होते फोनचे आणि तो व्यक्ती जिथला अन्न व्यक्ती असतो तो काही उचलत नाही. तर ते लोक म्हणतात उचल फोन का उचलत नाही. ते आणि का त्याची मॅडम काय बोलतात मला नाही कळत आहे. तुम्हाला कळतंय का काहीतरी अ, आवाज? सांगते, एक मिनिट. येतोय का आवाज माझा? हा, आवाज येतोय पण काहीतरी होतंय, कळत नाहीये बोलणं. हा बोला, हळूहळू बोला. जाहिरात एक कळली. एक अशी ऍडव्हर्टाईज आहे त्याच्यामध्ये एक लिफ्ट मध्ये डेड बॉडी घेऊन चाललेले असतात हा, आता आणि तो कळते. म्हणजे डेड बॉडी घेऊन चाललेले असतात आणि तिथे त्याचा रिंग होत असते फोन. जी काही डेड बॉडीची जवळ मोबाईल असतो त्या व्यक्तीचा असतो. तर ते रिंग होत असते, तो काही व्यक्ती उचलत नाही. म्हणजे तो त्याच्या बरोबरचे जे लोक असतात ते त्या दुसऱ्या व्यक्तीला, अननोन व्यक्तीला म्हणतात अरे फोन उचल, तो काही उचलत नाही. आणि ती स्वतः डेड बॉडी उठून उभी राहते आणि ती फोन उचलते. ते लोक म्हणतात की बरं झालं तू उचललास फोन. म्हणजे थोडक्यात ते कर्माचं कर्म झालं ना, म्हणजे तो व्यक्ती त्या फोनच्या रिंगनी उठला. म्हणजे ती जाहिरात एक होती का? अशी एक जाहिरात पण आहे याच्यातनं ती. काय म्हणायचंय ते तुम्ही त्या एक्सप्लेन केलं म्हणजे पाहिजे ना.
हा अकर्मात त्याच्यातून कर्म मला कसं हेच झालं? म्हणायचंय मला त्याच्यातून हेच सांगायचं आहे की कसं असतं जे चांगलं झालं ना त्यानं नाही उचलला फोन म्हणजे माणूस इतका ऍडिक्ट झालेला असतो त्या मोबाईलला की ते वरती गेलेला असतो वापस येतो का काय आणि तो फोन उचलतो ती ऍडव्हर्टाईज म्हणजे ह्याची आहे हा इट 5 स्टार डू नथिंगची जाहिरात बरोबर तीच आहे ती 5 स्टारची ऍडव्हर्टाईज कॅडबरीची ऍडव्हर्टाईज आहे ती आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे ते मग तेच असेल ना की अकर्मातून कर्म म्हणजे बरं झालं त्यानं फोन नाही उचलला असता तर रिंग बंद झाली असती आणि ती तो मृत झालेल्या व्यक्तीने ते उचलला नसता फोन मला म्हणायचंय बर बर बर. शारदा तुम्ही आता आलात काय? आम्ही आठवण काढले की तुमची. बरं, दुसरं कोण सांगेल? आहे ना. आहे मगाशीच आत्ताच मी म्हटलं. हा, हा. सुलक्षा मॅडम सांगताय का? नाही मॅडम मला सुजाता मी मॅडम सांगू का सांगताय का? सुजाता मॅडम 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 मी सांगू का हा अर्चना सांगा. सांगा की मग. प्रत्येक कर्म करताना मीच हे कर्म करत आहे अशी खोटा अहंकार काढून टाकायचा नाही तो आणि झाला की. कर्म तो म्हणजे सकर्मात अकर्म. हा म्हणजे तेच आपण कुठलंही कर्म करत असताना त्याच्यात अडकून पडायचं नाही किंवा अहंकार न नाही ते बाळगता नाही ते नाही ते झालं मॅडम तुम्ही नव्हता त्या दिवशी. ते सकर्मात अकर्म. सविता मॅडम सांगा. हा मॅडम म्हणजे आता हे थोडं वाचलंय मी त्याच्यातनं सांगते असं हा की सांगा की. समजा समजा आपण एखाद्या वेळेस आपण ध्यानाला बसतो ध्यानाला बसायचं म्हणजे काय की आपण निश्चल बसायचं हात नाही हलवायचे पाय नाही हलवायचे डोळे बंद ठेवायचे म्हणजे आपण फिजिकली काहीच कर्म करत नाहीये पण फिजिकली आपण काहीच कर्म करत नाहीये ते अकर्म आहे पण आपल्याला तिथे शांत बसण्यासाठी सुरुवातीला जेव्हा आपण ध्यानामध्ये जेव्हा नवीन असतो तेव्हा आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात आपल्याला खूप मनांवरती कंट्रोल करावं लागतं आपल्या विचारांवरती कंट्रोल करावं लागतं इकडे नाही तर त्यावेळेस आपल्याला नेमकी हाताला मुंग्या येतात पायाला मुंग्या येतात काहीतरी होतं पण आपल्याला ते काहीच करायचं नाहीये म्हणजे फिजिकली आपण काही कर्म करत नाहीये पण मनाने त्यावेळेस आपल्याला खूप कंट्रोल करावं लागतं किंवा मनामध्ये खूप विचार येतात तेच म्हणजे मनातले विचार किंवा मनात येणारं कंट्रोल जे करावं लागतं ते कर्मच आहे म्हणजे ते फिजिकली अकर्म आहे पण मनाने कर्म करतोय आपण तिथे ते बरं, अकर्मात बरोबर आहे. कर्म झालं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हम्म. पण मग आपलं आयुष्य बदलायचं अत्याधुनिक शास्त्र तेच नाही का? आहे का? हो कर्मा तसं कर्म. नवऱ्याला सांगायचं नाही वडापाव आण. नवरा आणणारच आहे वडापाव. किंवा आपण काही करायचंच नाहीये. मनानेच होऊन जात. भावनांनीच होऊन जाता. कळतंय का? श्रद्धा मॅडम, सविता मॅडम आणि हो अर्चना मॅनिफेस्ट मॅडम. हो मनाने मॅनिफेस्टेशन आपण आपण करतो करतोय का? हार्ट मनाने हार्ट करतो का आपण? मॅनिफेस्ट आपण काय नाही म्हणतो? पुरणपोळी मी नाही करणार. मला मिळाली खायला. मनाने केली. आपल्याला खायला मिळेल. खाल्ली. येतो डबा. होईल का सविता मॅडम असं? आपण आता काय हृदय ध्यान केलं तर तुम्ही होईलच ना म्हटलं की काय फिजिकली न करता मनाने करायचं. आपण मनानेच केलं ना. हो हा मग बुद्धिमान नाही का आपण? आहे ना. आपण तर हा श्लोक यायच्या आधीच हे डिस्कस केलं होतं. सकर्म आता कर्म कसं? मॅडम पण आपण आपल्या मनामध्ये म्हणतो ना मला पुरणपोळी मिळाली आहे म्हणजे मनाने आपण करतोच कर्म मग तेच आहे ना. तेच तर सविता मॅडम म्हणतायत ना. सविता मॅडम हम्म. काय म्हणतात? फिजिकली नाही करायचं म्हणजे मनाने करायचं. मग तेच तर आयुष्य बदलायचं अत्याधुनिक शास्त्र. हो पण हे बघा मनाने आपण केलं म्हणजे सकर्मात अकर्म नाहीये अकर्म ते कसं कर्म म्हटलं? होतच आहे सुचिता मॅडम ऐका की. हा आपण सकर्मात कर्म कसं म्हटलं? कर्म तर करायचं पण मनाने भावनेने म्हणायचंच हा नाही आपण की गुंतायचं नाही त्याच्यात मग हे उलट आहे. हे फिजिकली करायचं नाही मनाने आणि भावनेने मधात केलं म्हणजे म्हणजे हम्म. अकर्मातच अहो हीच तर जादू आहे आपल्याला बोलायचं सुद्धा नाहीये ए मला पाणी दे बोलायचं नाहीये येतच मी उदाहरणं नाही का दिली परवा त्या तुमच्या आयुष्य बदलाच्या ग्रुपवर नाही का उदाहरणं दिली मी हम्म. तुम्हाला वाटलं असेल मी मिस्टरांना म्हटलं होतं की ते आणा म्हणून बटाटे लावा आपण डोसा करू किंवा त्यांना खावासा वाटला असं नाही मी त्यांना म्हटलं होतं उत्तप्पा करायचंय संध्याकाळी
आणि ते तर माझ्या विरोधात कधीच जात नाही. मी म्हटल्याशिवाय ते स्वतःच्या इच्छा सुद्धा कधी जेवायला काय करू विचारलं 10 वेळा तरी येत नाही उत्तर. म्हणजे मी त्यांना म्हटलं होतं उत्तप्पा करू, तरी त्यांनी बटाटा लावला. म्हणजे त्यांना काय वाटलं काय माहिती, काहीतरी त्यांनी मला उत्तर दिलं. म्हटलं अहो कसं काय तुम्हाला बटाटा लावा वाटला, तुम्हाला डोसा खायचा होता का? नाही, त्यांनी उत्तर वेगळं काहीतरी मला दिलं. पण झालं ना. मग ते प्रवीणाला आज सध्या तुम्हाला आजचं सुद्धा उदाहरण सांगते. आता ते प्रवीण आता ती काय गोष्ट, ते परवा व्हिडिओमध्ये भेंडी वेगळी वेगळी कापली अशी त्रिकोणी त्रिकोणी त्रिकोणी. मला जस्ट विचार आला, आम्ही गोल गोल कापतो. मला जस्ट विचार आला अशी आपण कापून बघाई, कारण टोकदार भेंडीचं टोक झालं तर कदाचित छान लागेल. नुसतं विचार आलता. आता आज घरी येऊन बघते तर भेंडी बाईसाहेबांनी अशीच कापली. पण चांगली एवढी चांगली लागली नाही नेहमीसारखी. मिस्टरांना काय झालं, म्हणजे मी एकदा चेक केलं, की मी तिला व्हिडिओ पाठवलाय का तो? तर मी आठवून आठवून बघितलं नाहीये. मी आता चेक करणार आहे. तो नाही पाठवला. काही नवीन पदार्थ असेल मला करून बघायचे असतील तर पाठवते. भेंडी चिरण्याचं कसं मी पाठवलं असेल मला नाही वाटत आहे. तर मग मी माझे मिस्टर म्हटले, "आज तिने वेगळी केली भेंडी." पण मी काही त्यांना स्पष्टीकरण देत बसले नाही. पण मी म्हटलं, "चांगली नाही लागत." म्हटलं हिला मॅडम कसं काय झालं? आमच्याकडे आम्ही करतो तशी भेंडी म्हणून तिने केली असेल आज. अहो पण नेहमी नाही ती करत. तसं नसतं. हं. ती एवढी परफेक्ट आहे तुम्हाला सांगते, ज्याच्याकडं त्याच्या जे असतं हो पद्धतीनेच ती तसंच करते. करतात. हो हो. आपण जर विचारती नाही तर ती. एकदा ती मला म्हटली, "मॅडमकडं तो लाल भोपळा मी करते, रायता तसं करू का?" म्हटलं, "कर, करून बघू." मग मला आवडला. मग दुसऱ्याला म्हटलं, "नाही मॅडम सारखा कर." कारण आपल्याला कधीतरी पण ती विचारते. तर तिला हो विचारते, स्वतःहून की नाही "भेंडी करत. का गं तशी कापली?" नाहीये बघा. म्हणजे हे काय हम्म. व्हायला लागलंय? तर मनात आलं हो कर्म न करता घडते. भले दुसऱ्यांनी घडेल किंवा आपोआप घडेल. तर हे आहे. आता हे काय लेखक काय म्हणतायत बघूयात आपण हां. बुद्धिमान आहे. बरं त्यांनी काय दिलेलं आहे बघा. तशा प्रकारचे कर्म करणेच कर्मात अकर्म पाहणे असते. कर्म करत असून सुद्धा कर्मबंधनात न अडकता कर्मात अकर्म पाहणे म्हटले जाते. आता हे ते सगळं अर्चना मॅडम म्हटलं ते आपण डिस्कस सगळं केलं यांनी पण सांगितलं. हे जाणून घेऊन, माहीत करून घेऊन ध्यान करणेच अकर्मात कर्म पाहणे आहे. म्हणजे ध्यान म्हटलंय. ध्यान करणेच अकर्मात कर्म पाहणे आहे. कोणतेही काम न करता ध्यानासाठी डोळे बंद करून बसलो आहे. असा विचार करूनच ध्यानात खरे कर्म पाहायला हवे. बाह्य रूपात जे काही कर्म करत आहात ते सर्व वास्तव्यात ज्याला माहीत आहे तो बुद्धिमान ज्ञानयुक्त पुरुष माणूस आहे. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, ज्याला हे माहीत आहे तोच युक्त पुरुष आहे. आपल्या स्वतःचे सत्व, रजो, तमो गुणच कर्म करून घेत आहेत. पण मी काहीही करत नाही आहे. स्वतः नेहमी प्रत्येक कर्माचा साक्षीदार आहे. हे समजणाराच बुद्धिमान आहे. त्यांनी तेच एकच अर्धाच भाग एक्सप्लेन केलाय. दुसऱ्या भागाला एकच वाक्य आहे त्यांचं फक्त. कोणतेही काम न करता ध्यानासाठी डोळे बंद करून बसलो आहे, असा विचार करून ध्यानातच खरे कर्म पाहायला हवे. म्हणजे ध्यानातच खरे कर्म म्हणजे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शस्त्र आपण जे करतो तेच. ध्यानातच खरे कर्म पाहायला हवे. सर्व योग्यांना काहीही न करणारे या रूपात मोजले जाते. परंतु साक्षीदार राहणे सुद्धा वास्तव्यात कर्म आहे, हे योगी जाणत असतो. साक्षीदार राहणे म्हणजे हे बघा, आपल्याला आपण हे ध्यान केलेलं आहे, आपणच आपल्याला बघायचंय पुढं. म्हणजे आपण साक्षी स्वरूप. पण त्यानंतर साक्षीदाराला सुद्धा आपल्याला विरघळवता आलं पाहिजे. म्हणजे आपण ना साक्षी राहायचंय ना त्याचं हे राहायचंय. काहीच नाही, आपण काहीच नाही. साक्षीदार राहणे सुद्धा वास्तव्यात कर्म आहे. हे योगी जाणत असतो. म्हणून मोक्ष सुद्धा इच्छा मोक्षाची असणं सुद्धा शेवटी सोडायला द्यायचं आहे. कृत्स्न कर्म कृत म्हणजे जे करायचे आहे ते सर्व करून प्राप्त होणारा, सर्व प्राप्त करणारा असतो. श्रीकृष्ण परमात्मा वेदव्यास महर्षी यांना करण्यासाठी काही शिल्लक बाकी उरलेले नाही.
त्यांना जे करायचे किंवा ती सर्व कार्य पूर्ण करून प्राप्त होणारे सर्व त्यांनी प्राप्त केले आहे, ते अशा व्यक्ती आहेत, ते वासनाबद्ध नाहीत, वासनारहित आहेत. म्हणून त्यांचा जन्म नसतो तर अवतार असतो, कारण दुसऱ्यांसाठीच असतात, स्वतःसाठी नसतातच. त्यालाच अवतारी पुरुष म्हणतात. त्यांचे अवतरण केवळ फक्त जगाचा मार्गदर्शक बनण्यासाठीच असते. म्हणून आपण सुद्धा अवतारीतच बनलो पाहिजे. आपल्यासाठी काहीही न ठेवता फक्त यज्ञ दुसऱ्यांचा आपण करत राहिलो पाहिजे. चित्र काय दिलेली आहेत काही काही. आता बघा 19वा बघा तात्पर्य 19व्या श्लोकाचं. ज्याची सर्व कर्मे इच्छा कामना यांच्याशिवाय इच्छारहित संकल्पाने सुरू होतात, ज्याचे सर्व कर्म ज्ञानरूपी अग्नीद्वारा भस्म जळून खाक होतात, तशा प्रकारच्या व्यक्तीला ज्ञानी लोक पंडित म्हणतात. विवरण काय दिले लेखकाने? कर्तृत्व भावनेशिवाय कर्मफळाची आसक्ती न ठेवता कर्म केल्यावर त्या कर्मांना निष्काम कर्म म्हणतात. कर्माबद्दल कर्तृत्व भावना मी केले आहे असायला नको, अर्थात मीच हे काम करतो आहो अशा प्रकारची भावना नसणे. कर्मफळासक्ती नसणे म्हणजे फळाशी माझा काही संबंध नाही, कर्म करणेच माझा धर्म आहे अशा प्रकारच्या भावनेने कर्म करणे. निष्काम कर्माने चित्त शुद्धी होते, मन शुद्ध होतं. चित्त शुद्ध व्यक्तीला ध्यान साधनेद्वारा आत्मज्ञान संपूर्ण रूपात प्राप्त होते, संपूर्णपणे प्राप्त होते. आत्मज्ञानाद्वारे ज्ञानरूपी ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. आत्मज्ञानाद्वारे निष्काम कर्म करणाऱ्याला आगामी कर्म, आत्ताच्या वेळी करत असलेल्या कामामुळे संप्राप्त कर्म, प्राप्त झालेले काहीही प्राप्त होत नाही. त्याद्वारे संचित कर्माचा पुढे पुढे म्हणजे पुढील काळात अनुभव घेण्यासाठी उरलेले कर्म जमा होत नाही. कसं असतं, आपण जर म्हटलो ना, आपण आता समजा एक देणगी दिली आपण आणि आपण म्हटलो मी दिले मी दिले मी दिले, आपल्या मनामध्ये काही आलं, छान आलं, आपण आता हे शिकतोय, त्याच्या पुढच्या स्टेप हे काही मनात आणायचं नाहीये. म्हणजे आपण जर समजा देणगी दिल्याचं कर्म आपण मानत राहिलो, केलं छान झालं छान झालं, आपल्या मनाला छान वाटतं, पण मग त्याचं सुद्धा आपल्याला संचित कर्म साठून राहतं ना, ते झिरो झालं पाहिजे ना. मला एक असं उदाहरण सारखं आठवतं हे की आपण जेव्हा डॉक्टरांचं वाचत होतं पूर्वजन्मीचं, काहीतरी मेनी मास्टर्स मेनी लाईव्ह असं काहीतरी ते पाश्चात्य डॉक्टरांचं होतं. त्याच्यामध्ये एक असं उदाहरण आलं होतं की त्या बाईला पॅरालिसिस किंवा असंच ती खूप वर्ष इंडिपेंडंट झाली, डिपेंडंट झाली मुलीवर. तर त्या मुलीने पास्ट लाईफ रिग्रेशन काय 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 केलं, तर तिच्या आईला कधीही दुसऱ्यांची सेवा आवडायची नाही, दुसऱ्यांकडनं काही करून घ्यायला आवडत नव्हतं, स्वतःच सगळ्यांचं त्या आईने केलं. जे माझ्या आईचं उदाहरण आहे. माझ्या आईने खूप सगळ्या भावंडांचं, बहिणींचं, सगळ्यांचं, शाळांचं, मुलांचं, सगळ्यांचं करतच राहील. आणि मग प्रत्येक वेळेला असं ते पुस्तकातलं वाचलेलं डोक्यातनं निघून जात नाही. तर ते आईला 7.5 वर्ष पॅरालिसिसनी काढावे लागले, म्हणजे डिपेंडंट झाली. मग असं वाटतं की वडिलांनी असं फारसं समाजाचं काम करत राहिले, समाजाचं काम करत राहिले. घरात सगळं केलंच, मुलांना चांगलं शिकवलं, ते सगळं झालं. पण आईच्या पण काही अशा इच्छा असतील, वेळ मिळाला नसेल किंवा काय असेल, त्यामुळे त्यांना भरून काढावं लागलं का आईच्या सेवेमध्ये रिटायरमेंट झाल्यावर. म्हणजे जेव्हा खायला चणे असतात त्यावेळेला वेळ नसतो हे असं व्हायचं आमच्या दोघांच्याही बाबतीत. म्हणजे ज्या वेळेला बसून खायचे दिवस आले त्यावेळेला दोघांचं असं झालं. आईमुळे त्यांना कुठं असं फारसं हे करता नाही आलं. तर त्यावेळेला असं मनात येतं की आईच्या बाबतीतही तसं झालं का, सतत दुसऱ्यांचं करत राहिली म्हणून असं वडिलांना तिला फेडवून काढावं लागलं का, असंही म्हणजे उलटही असतं. आपण वेगळ्या दृष्टीने बघतो, आपण कर्माच्या दृष्टीने. ती व्यक्ती म्हणते काय माझं कर्म वाईट, माझ्या नशिबाला हे आलं. पण त्या पुस्तकात तो परसेप्शन दिलाय, तो माझ्या डोक्यातनं नाही जात. त्या पुस्तकात तो परसेप्शन दिलाय की तुझ्या आईला सुद्धा शिकलं पाहिजे होतं ना, की दुसऱ्यांची सेवाही घेतली पाहिजे, दुसऱ्यांचंही आपण काय घेतलं पाहिजे.
आणि ते माझ्या डोक्यात थोडं राहिलं, की तोही परसेप्शन असतो. तर तसं हे जर आपल्याला म्हणजे संचित कर्म मी एक्सप्लेन करतेय, की आपण आता देणगी दिली आहे आणि आपण जर मनाला म्हणत राहिलो, तर ते देणगी दिलेलंही आपल्याला कुठेतरी फेडावं लागेल ना. ते फेडल्याशिवाय आपलं संचित कर्म कसं काय झिरो झालं? म्हणून कसं असतं, की उपकार सुद्धा कोणावर इतके करायचे का? मग त्यांचा मोबदला घेणं जाणं ही संकल्पना आली. कारण एक उदाहरण असं झालं परवा पिरॅमिडचं. सुलक्षणा मॅडम माहिती पिरॅमिडचे पैसेच नाही आले अजून. आणि ते मॅडम आजारी पडल्या. तर मला एक कोणीतरी असंच आपल्या साधकांपैकी म्हणे, मग त्यांच्यावर आलं ते. मॅडम तुम्ही पण पैसे मागून घ्या पिरॅमिडचे, नाहीतर तुम्हालाही काहीतरी भोगावं लागेल असं त्या म्हटल्या. स्मिता बरांडेच म्हटल्या की मी कशाला लपवू. स्मिता बरांडे मॅडम मला म्हटलं काहीतरी मी सांगायला ते पिरॅमिडचा अनुभव टाकला, असं झालं तसं झालं. नाही एक उदाहरण आपलं काहीतरी आपली चर्चा आलती त्यांचं नाव काढलं. मग त्यांना म्हटली त्यामुळे मग असं कसं? मग त्यांनाही आलं. मी म्हटलं "हो, त्यांनाही आलं मला तर असं वाटतंच त्यांना त्यामुळेच आलं. म्हणून तर मग मी त्यांना समजून सांगितलं अहो ते ऊर्जा यंत्र आहे. ते असं तुम्ही करू नका ना. मग क्लासला भाग 2 ला येणार होत्या. म्हटलं भाग 2 ची काय एवढी घाई आहे त्याचे पैसे ठेवून. मग हे असं त्यांच्याही तोंडून आलं, की जे मलाही वाटतंय. म्हणून आपण म्हणजे कोणाचं काही उधार ठेवून आपण लोक कशी करतात. म्हणजे खूप मी असे लोक बघितले, की ज्या गरजेच्या गोष्टी नसतात, त्या सुद्धा घडतात लोकांकडनं. त्या कर्मफळाला आपल्याला साधा मी तुम्हाला शिकवलंय, रस्त्यावरचा सिग्नल तोडला तरी आपल्याला ये न के न रूपात भोगावा लागतो. नियम कुठेही हॉटेलमध्ये असतं, खाऊ नये. मजा चालते कधीतरी खाल्लं लपून, पण प्रत्येक वेळेला आपण त्याला पाळायचंच नाही म्हणून कसं काय? आपल्याला कुठं ना कुठं तरी होतच असतात ते. आपण बघत नाही, आपल्याला दिसत नाही की याच्यामुळे ते झालं, त्याच्यामुळे झालं. तसंच चांगले कर्म सुद्धा फेडायचे तर हे संचित कर्म, गाठोडीची दोरी. या जन्मात अनुभव करण्याकरता निर्धारित ठरवलेले केलेले कर्म आहे. जसे अग्नीत बी अंकुरित होण्याची शक्ती घालून बसते तसेच. मानवात ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्यावर सर्व कर्म जळून दग्ध जातात. ज्या कारणाने ज्यामुळे ते दुःख देण्याची शक्ती सुद्धा हरवून बसतात. म्हणून ज्ञानाने हे कर्म नष्ट होतं आणि मग कर्माचं पारडं राहत नाही आणि सर्व कर्म जळून जातात. म्हणून परोपकार करण्याने सुद्धा काही वेळेला हे बघा, शेवटी हिसाब किताबच आहे. जर निगेटिव्ह कर्म झालं असेल, तर देणगी देण्याने उलट ते नष्ट होणारच आहे. ते आहेच आहे. पण आपण सगळं म्हणजे आपल्याला माहिती नाही ना आपला हिसाब किताब काय आहे. ज्याला वाटतं की बाबा नाही बाबा माझं सगळं ऋण राहिलंय मागच्या जन्माचं, त्याने खूप भरपूर मोठं, मोठं, मोठं सारखं करत राहावं. पण आपल्याला आपल्या जीवनावरून कळतंच ना. आणि मी म्हणते मग निगेटिव्ह कशाला संचित ठेवायचं? पॉझिटिव्ह राहू दे ना संचित राहिलं तर. पुढच्या जन्मात दुःख तर नाही येणार. असा विचार करायला काही हरकत आहे. मग जसे अग्नीत बी संकोरित होण्याची शक्ती घालून बसते तसेच मानवात ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्यावर सर्व कर्म जळून दग्ध जातात. ज्या कारणाने ज्यामुळे ते दुःख देण्याची शक्ती सुद्धा हरवून बसतात. दुसऱ्या जन्मासाठी कारणीभूत कोणतेच कर्म शिल्लक राहत नाही. आगामी संचित कर्मांना जाळून टाकणाराच पंडित आहे, असे ज्ञानी लोक प्रबुद्ध विद्वान म्हणतात. ज्ञानाग्धी दग्ध कर्माणम, ज्ञानरूपी अग्नीत कर्म जळून म्हणजे दग्ध जातात. हे ज्ञान जे आहे ते आत्मज्ञान. आत्मज्ञान हवे असेल तर ध्यान करावे लागेल. ध्यान साधना करावी लागेल. ज्ञान साधनेद्वारे पक्क व्हायला म्हणजे पिकायला हवे. ज्ञान पिकायला हवे. पंडित व्हायला हवे. परशुराम यांना ज्ञान देत असताना जमदग्नी ऋषी ज्ञानाग्धी दग्ध कर्माणम जे म्हटलेलं आहे. आता एक वाचू शेवटचा. थांबू 22वा वाचू. कोणतीही इच्छा न बाळगता जी गोष्ट मिळते तिच्यातच समाधानी संतुष्ट राहणारा, कोणाबद्दल थोडी सुद्धा लेश मात्र ईर्ष्या न बाळगणारा, ठेवणारा, मिळाल्यावर सुद्धा न मिळाल्यावर सुद्धा समबुद्धी समान भाव ठेवणारा, कर्म केल्यावर सुद्धा त्याच्या बंधनात अडकत नाही. विवरण काय म्हणतायत लेखक बघा. अपेक्षा ठेवून मिळवायला प्राप्त करायला नको.
किंवा इच्छा कामना न ठेवता जे मिळते त्याला अडवायला नको, नाही म्हणायला नाकारायला नको. येत आहे आता हे बघा, माझी मान दुखायला लागली बरं का, काल पण खूप दुखले, काल म्हणजे काल नाही झालं ना, शनिवारी मीटिंग झाली त्यावेळेला पण दुखले, आता पण दुखायला लागले. असं बसलं ना जास्त की दुखते. विवरण अपेक्षा ठेवून मिळवायला प्राप्त करायला नको, किंवा इच्छा कामना न ठेवता जे मिळते त्याला अडकवायला नको, नाही म्हणायला नाकारायला नको. येत आहे तर येऊ द्या असे म्हणून आनंदीही व्हायला नको, जात आहे तर जाऊ द्या असे म्हणून दुःखीही व्हायला नको, वाईट वाटून घ्यायला नको, असा मला कर्नूलच्या सदानंद योगीजी यांनी 1982 मध्ये महान उपदेश दिला, महाप्रबोधन केले. न मागता आपल्याला जे दिले जाते त्याने अर्थात अनायसाच आपल्याला जे मिळाले आहे त्याचा आपण संतुष्ट होऊन उपभोग घ्यायला हवा. समोरच्याला दुःखी करून त्याच्या मागे लागून त्याचा जीव खाऊ नये. काम पूर्ण होण्यासाठी मेहनत करायला हवी, परंतु काम हो अगर न हो, परिणाम दिसून येत असेल किंवा नसेल, काम करणेच आपला धर्म आहे. आता इथे माझ्या मनातलं द्वंद्व असतं ना, तुमच्या मागं लागायचं का नाही, मागं लागायचं का नाही. कित्येक लोक मोठे मोठे कार्यक्रम करतात, घेऊन जातात, त्यांना काही पडलेलं नसतं. नंतर कोणी ढोकून विचारत नाही, करायचं करा, नाही करायचं नाही करा. मग माझ्या मनात हे द्वंद्व असतं, मी का करते अशी वेड्यासारखी. आणि मग मला असं सोडून कधी देता येणार, झालं झालं झालं, नाही झालं नाही झालं, त्यांचा त्यांचा भाग, त्यांचं त्यांचं प्रारब्ध. असं माझ्या मनात द्वंद्व येतं. नंतर लगेच लक्षात, नाही नाही, मी टीचर आहे, माझा धर्म आहे, माझा धर्म मी केला पाहिजे, माझं काम आहे ते, माझं कर्तव्य आहे ते. एका शिक्षकाचं कर्तव्य आहे विद्यार्थ्यांकडे नीट बघणं, विद्यार्थ्यांची प्रगती होणं, रागायचं असेल तर त्याला रागवलं पाहिजे, प्रेम द्यायचं असेल त्याला प्रेम दिलं पाहिजे. मी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अशीच होते, पण त्यांना माहिती होतं कडकपणा म्हणजे, मला काही म्हणायचे ना, नारळ आहे, नारळ असा तो हिरवा असतो ना वर्ण, नुसता कडक कडक, पण आतून सगळा लुसलुशीत मेवा आहे, असे म्हणायचे. कोणी फणस म्हणायचं, काही वेळेला फिश पण तसे पडायचे. कारण असं त्यांचं वर्णन असायचं. तर हे मला इथे उत्तर मिळालेलं आहे सांगायचं. बघा, परिणाम दिसून येत असेल किंवा नसेल, काम करणेचा आपला धर्म आहे. मला उत्तर मिळालं लेखकाकडनं की काम करणं आपला धर्म आहे ना. मग शिक्षकाचा धर्म काय असतो? मी शिक्षक आहे, मी कधी गुरु म्हणतच नाही. गुरु तर अजून वरती नुसते फटके देऊन 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 सुधारतो गुरु. गुरु तर अजून शिक्षकाच्या वरती. मग तुमचा अपमान करतो, तुम्हाला नको ती कामं करायला लावतो. म्हणजे बऱ्याच जणांचं आपण जर ऐकलो गुरु आणि शिष्य, तर आपल्याला कळतं ते. शिक्षकाचं पण आहे, पण गुरुचा अजून तो परीक्षा घेत असतो. गुरु नेहमी परीक्षा घेत असतो. तर मला ते उत्तर इथे लेखकाकडून मिळालं, की बाबा, परिणाम दिसून येत असेल किंवा नसेल, आपलं काम आहे ना 10 वेळा फोन करून जागं करायचं. अहो लिहिलं का नाही? अहो केलं का नाही? झालं का नाही? बस. करणारा कैला, नाही केलं पण माझं काम झालं. काम करणेच आपला धर्म आहे. त्याच्या फळावर आपला अधिकार नाही. अशा प्रकारे जगणेच बंधनमुक्त होण्याचा मार्ग आहे. ध्यान योग साधनेद्वाराच सम्यक ज्ञानाचा लाभ होतो. किती सुंदर वाक्य आहे बघा. ध्यान योग साधनेद्वाराच सम्यक, आपण बघतो ना सम्यक मुक्ती, सायुज्य मुक्ती. मुक्तीचे 4 प्रकार पाहिले, तर 6 कळलेत आपल्याला. नंतर 2 लिहून ठेवा म्हटलं होतं, ते कोणी ठेवले असतील तर आता ग्रुपवर टाकायचे. 4 मुक्ती तर सारख्याच केल्या. 5वी सांगा, 6वी सांगा. ध्यानयोग साधनेद्वाराच सम्यक ज्ञानाचा लाभ होतो. हे ज्ञान प्राप्त झाल्यावरच योग्य उचित कर्माचे आचरण, आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण कर्माचरण साध्य होईल. तर आता हे पुढचा जो काही आहे तो 34वा आहे. तर हे बघूयात उद्या. उद्या मंगळवार आहे. आता कोणाला काही सांगायचंय का? प्रश्न आहे का? तुम्हाला प्रश्न सुद्धा कसे पडत नाही, मला खरंच आश्चर्य वाटतं. तुम्ही झोपलेला आहात का? तुम्ही काम करत आहात का? तुम्ही जागा सोडून आहात का कुठे? काही तुमचं अस्तित्व तरी दाखवत चला. वंदना निमजे मॅडम, बोलता का जरा? सुवर्ण मॅडम बोलू शकत नाहीत. जयश्री गोडसे मॅडम बोला. दमयंती पवार मॅडम तुम्ही बोला.
आणि त्या जगदाळे मॅडम तुम्ही बोला. तुम्ही तर काम करत असाल नाही का? हॅलो. हा बोला. हा मॅडम नमस्कार. बोला की. हॅलो. हा बोला की. दमयंती मॅडम बोला. दमयंती मॅडम बोलताय का? आवाज येतोय तुमचा. आता नवीन नवीन अर्थ लक्षात यायला लागले. हा नवीन नवीन पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा वेगळा झाला आपला. नाहीतर आपण झालं आता ना? कसं. आवाज येत नाही का माझा? हो झाला म्हटल्यावर मी टाळ्या वाजवतीये. नवीन दृष्टिकोन झाला. खूप छान. बघा दृष्टिकोन या आणि सगळ्यात नवीन साधक आहेत बरं का दमयंती पवार मॅडम. हा बोला. पण आतापर्यंत फक्त महाभारत रामायण ह्या दृष्टिकोनातूनच त्यांच्याकडे पाहत होतो. पण त्याच्यातले करते करविते विचार अविचार किती म्हणजे आपल्याला घेण्यासारखे आहेत. विचार आपण वेगळ्या दृष्टिकोनातून करतो करावा हे आपल्या लक्षात यायला लागलं. खूप छान. आणि म्हणजे बरंच आता मी सगळ्यात तिन्ही चारी मॅडमचं ऐकलं आणि त्यांच्याकडे पाहिलेली त्यांची ऊर्जा पाहून तर मला खूपच म्हणजे हे वाटलं आपण म्हणजे खूप काहीच नाही म्हणजे नाही असं. नाही तुम्हाला सुद्धा यायचंय पुढच्या ह्याच्यात. तुम्ही म्हटलं होतं ना मी घेऊ का वाचायला. होतं ना तुमची इच्छा का नाही? हो होती होती तेच मी मग आता घ्या का विचार. घेऊ शकता तुम्ही. एखादा अध्याय घेऊ शकता असं काही नाही. हा हा. नाही मला खूप म्हणजे ह्याच्यातून मला आत्मीय सुरुवात आता ऐकण्यातनच करते. माझ्यात आता पण विचारात वगैरे पण बदल आहेच आणि मला म्हणजे नवीन नवीन शिकायला पण आवडतं खूप म्हणजे आहे. फक्त आता तुमच्यासारखी लोक भेटल्यानंतर जरा मला प्रोग्रेस होईलच. मी ऐकतच राहील आणि करत राहील. थँक्यू मॅडम तुम्हाला खूप खूप. घ्यायचं तर घ्या बरं का मॅडम. त्यावेळेला मी तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही, पण तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही. हं. एवढं डिटेल असं वेगळ्या पद्धतीनं ते सुचवायचं मला असं वाचायचं काही नाही. हे म्हणजे. बघा आपण कम्पेअर नाही करायचं. हा तुम्ही काय चुकलं तर इथे मी आहेच की दोस्त तुम्हाला बोट धरून सुधारायला का नाहीये. मी बोलतेच ना काही चुकलं की का नाही. हा ना उलट सांगितलं. आपण मग उलट घ्यायचं बघायचं आणि टप्प्याटप्प्याने शिकत जाणार आहात. असं काही नाही. परवा सुवर्ण आता ख्रिस्ती मॅडम. सुवर्ण मॅडम पण नवीन आहेत म्हणून त्यांना काय बोलले. आपल्याला बोलायचं. उलट साधकांनी सुद्धा काही हरकत नाहीये डिस्कशन करायला. ज्याला असं आपलं भांडणं होतील ना शाब्दिक डिबेट झाला पाहिजे. मी तर म्हणते शाब्दिक डिबेट आपल्या ज्याला होईल त्याला आपलं ज्ञान परिपक्व होतं. हा बोला. तेच मग आपण पाहण्याचा दृष्टिकोन असा किती बदलू शकतो आणि किती कोणत्या विचाराने बदलू शकतो हे लक्षात यायला लागलं. नाहीतर आपण म्हणजे किती आतापर्यंत नसतं ते देवाच्या आहेत ते भगवद्गीता आहे परत रामायणे त्यांनी घडवलं तेवढ्यापुरतं झालं ते ते म्हणजे भांडणं वगैरे असं म्हणजे हा विचार होता आपला. पण त्याच्यातून सजगता आणि हे वेगळ्या विचाराने आपलीच आपण रूप आहेत काहीतरी. ना. भांडण सुद्धा आपण भांडतोच ना. मग आपल्याला शिकवण्यासाठी हे सगळं आहे. हा. भांडणाचे म्हणजे कसं भांडणातून काय निष्पन्न होतं काय होत नाही काय विचार करायला पाहिजे कसा करायला पाहिजे असं लक्षात आलं बऱ्यापैकी म्हणजे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून म्हणा वैचारिक छान. दृष्टिकोनातून. खूप धन्यवाद इथे खूप ग्रुप अध्यात्म आपलं असं आहे. अध्यात्म म्हणजे आपण आत्म्याचं ज्ञान म्हणतो. हा. आत्म्याचं ज्ञानाला अध्यात्म म्हणतो आणि धार्मिक म्हणजे सगळं देव कर्मकांड धार्मिक अशी मी व्याख्या सांगितली आहे सगळ्यांना. कारण मला अध्यात्म म्हणजे कुठलंही कर्मकांड फक्त ध्यान हे कर्म. ध्यान तर करायचंच नसतं. जे होईल हो. ते ध्यान असतं. म्हणून कर्मकांड आलं की धार्मिक आणि जिथे स्वतःच्या आत्म्याबद्दल आपण जाणून घेतो किंवा त्यासाठी काही करतो ते सगळं आध्यात्मिक. हा ना बरोबर. त्यामुळे दोन्हीतला भेद काही लोक पाळत नाहीत किंवा एक समजतात साधारण. तसं थोडस मला रुचत नाही. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तो खूप छान दमयंती मॅडम. फार म्हणजे नवीन असून तुम्हाला खूप छान कळलं. तुम्हाला म्हणजे गोडी वाटतीये म्हणजे तुमची लेवल आहे. नाही आहे मला कारण मग शिवसेना आहे विचार. याल का तुम्ही? तुम्ही कुठल्या जिल्ह्यात आहे? मी सातारा जिल्ह्याची साताराचीच आहे म्हणजे खंडाळची आहे मी पण राहायला चिपळूणला आहे. हा मग ते चिपळूण दिसतं ना. तुमचं चिपळूण लिहिलंय मी. ते या पण हा, हा. शिवसुरोदयला. मी जून एंडला शेवटचं होईल किंवा गुरुपौर्णिमा बस शेवटचा कार्यक्रम. नंतर 3 महिने तरी नाही. पाऊस खूप असतो. हे गुरुपौर्णिमेला करायचा आहे आपला
त्यावेळेला बहुतेक मग भाग 1-2 असं काही ठेवेल दोन्ही एकत्र. त्यावेळेला सगळ्यांनी चान्स घ्या. मग परत सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत काही नाही. चला. अजून खूप छान धन्यवाद दमयंती मॅडम. सुजाता मॅडम तुम्ही अनम्यूट झालता. काही बोलायचंय का तुम्हाला? सुवर्ण मॅडम बोला. हा हा धन्यवाद. नमस्कार मॅडम. हम्म. हो धन्यवाद. सुजाता मॅडम बोला, नंतर सुवर्ण मॅडम बोलतील. हा नाही, दमयंती मॅडम साठीच बोलायचं होतं. नवीन असून हा खूप छान बोलल्या त्या. हो नवीन आहेत, पण त्या करतात ना सिन्सिअरली. त्या हो. पहाटे सुद्धा ध्यानाला उठतात, ज्ञानबोध त्या करतात. मी पण वंदना मॅडम बोला. पहिल्यांदाच गीता ऐकत आहे मॅडम. छान वाटत आहे. छान आपलेच वाटत आहे हे प्रश्न नाही हो. आपले छान तर काय, ते आपलेच प्रश्न सोपं सुटत वाक्य आहे. आहेत. नाही, आपलेच घरचे प्रश्न निघत आहेत तिथून. बोला सुवर्ण मॅडम बोला. आत्मवंदन मॅडम. हा जेव्हा बोला. जेव्हा गीता शिकले आणि पत्रिजींचं तुम्ही ऐकते, किती वर्ष अभ्यास केला सांगा? साधारण 2020 पासनं अजून करताय का? जोड हा अजून म्हणजे अभ्यास म्हणजे आमचं रोजचं पठण वगैरे असतं. गीतेच्या ग्रुपला जॉईन आहे, त्याचे कार्यक्रम असतात, ते अटेंड करते. ते सुरू आहे. ते शिकून झालं 2 वर्षामध्ये, पण आता हं. अटॅच आहे अजून. बघा म्हणजे 2 वर्ष लागले मॅडमला शिकायला. बरं बोला, तुम्हाला काय बोलायचंय आणि आता? आणि आता जे ऐकलं पत्रिजींचं, त्याचं कोरिलेशन कुठेतरी शंकरगीतेशी सुद्धा खूप जाणवतंय. कारण शंकरगीता जी आमच्या वाचण्यात आली आणि आमच्या गुरूंनी जी आम्हाला समजावून सांगितली, कधी काही त्यातले प्रश्न पडायचे तर त्या संदर्भाने, तर त्यातले काही मुद्दे आत्ता जाणवले आपल्या डिस्कशनमध्ये, की आपण जे म्हणालात की युग जे इतक्या फास्ट बदलतंय की आपल्याला तो वेग पकडता आला पाहिजे. करेक्ट. तशीच संज्ञा शंकरगीतेत दिली आहे की ही तर कैलास एक्सप्रेस आहे. इथे जर तुम्ही ढिले पडला तर तुम्हाला पकडताच येणार नाही. पण दुसरी गोष्ट त्यांनी आणखीन इथे अशी सांगितली की मी म्हणजे आपण जे स्वतःला म्हणतो मी, माझं, हे जे आपण करतो, तर त्यात एक भक्त त्यांना विचारतो की माझं काम केव्हा होईल? तर तेव्हा महाराज त्यांना सांगतात की मी मेल्यावर होईल. तर त्याला वाटतं की मी मेल्यावर म्हणजे महाराज मेल्यावर. मग ते म्हणतात की अरे वेड्या, मग तो विचारू लागतो महाराजांचं वय किती आहे. मग तो विचार करू लागतो हे कधी जाणार म्हणजे माझं काम होईल. तर ते म्हणतात मी गेल्यावर म्हणजे मी नाही, तुझ्यातला मी गेल्यावर, म्हणजे तुझ्यातला अहंकार मेल्यावर. तो आपल्याला या जात नाही. हा तो जात नाही. आणि तसंच आणखीन एक गोष्ट आणखीन जाणवली ती अशी की आपण जे आता म्हणालात की आपल्यातला भगवान किंवा आपल्यातला देव आत्मा आणि मूळ परमात्मा, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत की आता कृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली. पण मग हे जेव्हा आम्ही विचारलं की याच्यामध्ये शंकरगीतेमध्ये सांगितलं की दुरान्वयाने ज्ञान दिलं, तर दुरान्वयाने ज्ञान कळलं नाही तेव्हा, म्हणून विचारलं होतं आमच्या गुरूंना की म्हणजे काय दुरान्वयाने. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचं म्हणणं तिथे असं आहे की मातीचा बनविला शंकर, पर माती नसे शंकर, शंकराने पूजिला शंकर, माती मातीच राहते. म्हणजे तुमच्यातल्या शंकराने त्या शंकराला पूजलंय, पण किती छान. मी सांगतोय तर माझं काही महत्व नाहीये, असं त्यांना म्हणायचंय त्या ठिकाणी. की तत्व तुम्ही समजून घ्या की तुमच्यातलं आणि परमतत्वातलं, तुमच्यातला आत्मा परमातला आत्मा, मध्ये जो सांगणार आहे तो फक्त मेडिएटर आहे. ह्या गोष्टी आत्ताच्या डिस्कशन मध्ये प्रकर्षाने जाणवल्या अगदी, की रोज वाचतो आपण जे गीता, शंकर गीता आणि आत्ताच, हे तिन्हीतलं कोरिलेशन स्पष्ट जाणवलं अगदी. मग तुम्ही ती वाचलेली आहे, तर गीता सुद्धा तशीच बघायला पाहिजे. आता आमची जर गीता माझ्या गुरूंची जर काढली गुरुगीता तर समजणारच नाही, काहीच समजणार नाही. खूप हायर लेवलचं आहे, ज्ञानच खूप हायर लेवलचं आहे. बॅटरी माझी डाऊन झाली बरं का. चला धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद मॅडम. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ते सगळे आमचे गुरु म्हणजे संपूर्ण तो चिदाकाशच आहे, तो सगळा शेवटचा कॉन्शियसनेस. त्यामुळे त्यांची गीता प्रयत्न करायला पाहिजे ना हळूहळू. पण त्यांचे एक एक व्हिडिओ सुद्धा खूप हायर लेवलचे आहेत. वाचली पाहिजे, प्युअर प्रयत्न केला अध्यात्मिक, पाहिजे प्युअर अध्यात्म, साई काका प्युअर अध्यात्म. ठीक आहे चला, धन्यवाद सगळ्यांना. मॅडम.